जय शिवराय सर्वांना. तर आपण थोडंसं लेट होतंय, पण माझं पण थोडंसं वर्क चालू होतं ना, त्यामुळे लेट झालं. तर आपण आजपासून सगळे जे युनिट आहे सब्जेक्ट्सचे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन पण, की आपण कोणते इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स वगैरे कव्हर करणार आहे. तर आपण आज मशीन लर्निंग लवकरात लवकर कव्हर करून घेणार आहे. तर यामध्ये मी हँडरिटन नोट्स तर नाही बनवले बट तुमच्यासाठी ना मी ह्या हँडरिटन टाइप्सच नोट्स बनवले आहे पूर्ण सगळे क्वेश्चन्स, ॲन्सर सगळं प्रॉपरली यामध्ये मेन्शन केलंय. तरी तुम्हाला जर ह्या नोट्स घ्यायच्या असेल, तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला ॲक्सेस करू शकता. कळलं? यावेळेस आपण काहीतरी नवीन ट्राय करतोय. प्रत्येक वेळेस आपण काय करायचो कॅमेऱ्याने शूट करायचो. बट यावेळेस आपण पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये शिकवणार आहे. तर बघूया आपण कसं वाटतं ते. आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे? एक्सप्लेन मॉडेल्स ऑफ मशीन लर्निंग इन डिटेल्स. आता मॉडेल्स ऑफ मशीन लर्निंग इन डिटेल्स आपल्याला बघायचं काय असतं. तर यामध्ये आता काय आहे, पहिलं आलं डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये काय आहे? Machine learning is a branch of artificial intelligence that enables computer to learn patterns from data and make predictions or decisions without being explicitly programmed for every task. म्हणजे मशीन लर्निंग काय असतं माहिती आहे का? आता आपण काय बघणार आहे मशीन लर्निंग. आता मशीन लर्निंगमध्ये कसं राहतं, ती एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ब्रांच आहे. काय? मशीन लर्निंग ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ब्रांच आहे. ती काय करते, आता समजा तुमच्याकडे एक डेटा प्रेझेंट आहे, भरपूर सारा डेटा किंवा मग एखादी बुक प्रेझेंट आहे, ज्यामध्ये सगळा डेटा आहे, बरोबर? त्यावरतून ते काय करतं, शिकतं. म्हणजे समजा ChatGPT ही एक गोष्ट आहे, बरोबर? मग ChatGPTला पहिले काय केलं असेल, त्यांनी डेटा दिला असेल. त्या डेटावरून काय केलं ChatGPT काही पॅटर्न शिकलं, की तुला जर का युजरने असे क्वेशन विचारले, तर तू असे उत्तर द्यायचे, बरोबर? ChatGPTने काय केलं, एक पॅटर्न लर्न केला ह्या गोष्टीवरून आणि ते काय करतं मग तुम्ही जसे प्रश्न विचारता, त्यावरती ते डिसिजन घेतं किंवा प्रिडिक्शन्स देतं तुम्हाला, कळलं? मग त्याला आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी प्रोग्राम करण्याची गरज नाही राहत. त्याला एकदा प्रोग्राम करून दिलंय त्यांनी, एकदा डेटा दिलता त्यांनी ChatGPTला, त्यावरनं ते ChatGPT शिकलं आणि आता तुम्ही त्याला काही पण विचारलं, तरी त्याला प्रत्येक गोष्टी शिकवण्याची गरज आहे का? ते शिकलेलं आहे आधी. कळलं? आता यानंतर आपण काय बघणार आहे आता? यानंतर आपण बघणार आहे, की मशीन लर्निंगचे टाइप्स काय असतात. आता मशीन लर्निंगचे टाइप्स किती सुपरवाइज्ड लर्निंग, अनसुपरवाइज्ड लर्निंग आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग. कळलं? कोणते-कोणते टाइप आहे? सुपरवाइज, अनसुपरवाइज आणि हे रिइन्फोर्समेंट. त्यामध्ये येतं लेबल डेटा सुपरवाइजमध्ये, अनसुपरवाइजमध्ये येतं अनलेबल्ड डेटा आणि रिइन्फोर्समेंटमध्ये काय येतं रिवॉर्ड आणि पेनल्टी. आता ही रिवॉर्ड आणि पेनल्टी एक छान गोष्ट आपण तिला पण बघणार आहे. तरी आपण पहिले सुपरवाइज्ड लर्निंग बघूया. सुपरवाइज्ड लर्निंगमध्ये काय आहे? इन सुपरवाइज्ड लर्निंग, द मॉडेल इज ट्रेन युजिंग लेबल्ड डेटा वेअर बोथ इनपुट अँड करेक्ट आउटपुट आर नोन. म्हणजे सुपरवाइज्ड लर्निंगमध्ये काय राहतं माहिती आहे का? आता मॉडेलला असं ट्रेन करतो आपण, जिथं आपल्याला इनपुट पण माहिती आहे आणि आउटपुट पण माहिती आहे. समजा आपण काय एक्झाम्पल घेणार आहे, तुम्हाला समजा चहा बनवायचा आहे, बरोबर? मग चहा बनवायला तुम्हाला इनपुट माहिती आहे ना आधीच. काय लागतं? साखर लागते, पत्ती लागतं आणि पाणी वगैरे लागतं. या गोष्टी तुम्हाला लागतं ते चहा बनवायला सॉरी. तर मग आपण काय करणार आहे, आता तुम्ही ह्या गोष्टी टाकल्यानंतर तुमची काय दुसरी बटाट्याची भाजी थोडी बनणार आहे. समजा तुम्ही साखर, पत्ती बरोबर हे टाकल्यानंतर बटाट्याची भाजी तर बनणार नाही. चहाच बनणार आहे ना. म्हणजे तुम्हाला इनपुट पण माहिती आहे आणि आउटपुट पण माहिती बरोबर. त्याला म्हणायचं काय सुपरवाइज लर्निंग. जिथं तुम्हाला इनपुट पण माहिती आहे आणि आउटपुट पण माहिती आहे. The model learns the relationship between input and output and predicts the output for new and unseen data. म्हणजे यावरनं ते काय करतं, असंच डेटा प्रेडिक्ट जिथं तुम्हाला इनपुट माहिती, आउटपुट माहिती, ह्या डेटा ते काय करतं, मॉडेल ह्यामधली रिलेशनशिप लर्न करतं. आणि जर तुम्ही त्याला नवीन डेटा जरी प्रोव्हाईड केला, जो त्याला माहीत नाही वगैरे, तरी पण ते प्रेडिक्ट करेल. आता हे काय राहतं, क्लासिफिकेशन कशावरती याचं, ते काय करते कॅटेगोरियल आउटपुट प्रेडिक्ट करतं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना येस, नो, ट्रू, फॉल्स टाइप त्यामध्ये. आता समजा तुम्हाला एखादा मेल आलाय बरोबर. तो ओळखायचा आहे तुम्हाला स्पॅम आहे की नाहीये. म्हणजे 2च गोष्टी असतात ना येस किंवा नो, ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे ईमेल स्पॅम आहे की नाही त्याला म्हणायचं काय कॅटेगोरियल आउटपुट. आता यामध्ये काय असतं
आता हे कॅटेगोरियल आउटपुट काय झालं बघा. यामध्ये तुमचं असेल डिसिजन ट्री असेल किंवा मग KNN, SVM किंवा नेओ बेस. हे आपण कधी मागच्या एंड सेममध्ये बघितलेलं होतं. या सगळ्या मेथड्स ज्या असतात किंवा अल्गोरिदम असतात. हे समोर पण आहे तुम्हाला आपण बघणार आहे समोर. तरी एकदा फक्त हे अल्गोरिदमचे नाव आहे एवढं लक्षात ठेवा. यानंतर काय रिग्रेशन. आता रिग्रेशन काय असतं? प्रेडिक्ट्स अ कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजे काय? प्रेडिक्टिंग हाऊस प्राइजेस जसं की लिनियर रिग्रेशन, पॉलिनॉमियल रिग्रेशन हे पण आपण समोर बघणार आहे. कळलं? आता एक्झाम्पल काय आहे जसं की मी म्हटलो हाऊस प्राइस प्रेडिक्ट करायचं आहे, बरोबर? तर हाऊस प्राइस कसं प्रेडिक्ट करणार आहे? आता तुम्ही एखादं मॉडेल बनवलं, की जे की हाऊस साइज म्हणजे ट्रेन विथ द हाऊस साइज त्याला लोकेशन सांगितले आपण, नंबर ऑफ रूम्स किती ते सांगितलं आणि ॲक्चुअल प्राइस. इट कॅन प्रेडिक्ट द समजा तुम्ही काय म्हटले, एक मॉडेल बनवलं समजा ChatGPTच धरा. तुम्ही ChatGPTला काय सांगितलं, एक हॉल, एक किचन आणि एक बेडरूम असली तर प्राइस काय हाऊसची समजा तुम्हाला जर का रेंटनं पाहिजे, तर 12 किंवा ₹15,000 तुम्हाला रेंट द्यावं लागेल 1 BHKसाठी. आता तुम्ही समजा काय वाढवलं, नंबर ऑफ रूम्स पण वाढवल्या. नंबर ऑफ रूम्स काय केलं, समजा हॉल डबल केलं, किचन एक ठेवलं आणि बेडरूम पण डबल केलं, बरोबर? मग 2 BHK झालं. 2 BHKमध्ये काय करणार आहे? 2 BHKमध्ये मग प्राइजेस पण वाढन. मग ChatGPT काय करेन, एक प्रेडिक्शन करेन, की समजा 1 BHKचं हे प्राइस होतं, तर 2 BHKचं 20,000 द्यावं लागेल. कळलं? हे काय करतं न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रेडिक्ट करतं, बरोबर? त्याला म्हणायचं रिग्रेशन. कळलं? आता अनसुपरवाइज्ड लर्निंगमध्ये काय? अनसुपरवाइज्ड लर्निंगमध्ये मॉडेल कसं अनलेबल्ड डेटावरती ट्रेन केलं जातं. म्हणजे इथं आपल्याला काय आउटपुट हा माहीत नसतो. प्रिडिफाईन्ड आउटपुट नसतो. कळलं? जिथं आउटपुट आधीच माहिती ते काय झालं सुपरवाइज्ड लर्निंग. जिथं आउटपुट आपल्याला माहीत नाही आधीच ते काय झालं अनसुपरवाइज्ड लर्निंग. द मॉडेल आयडेंटिफाईज द हिडन पॅटर्न, स्ट्रक्चर ऑर ग्रुप्स इन द डेटा. ते काय करतं स्वतः आयडेंटिफाय करतं. यामध्ये काय हिडन पॅटर्न्स आहे का, स्ट्रक्चर, ग्रुप्स वगैरे डेटामध्ये कळलं. यामध्ये पण क्लस्टरिंग आता यामध्ये वरती काय होतं आपल्या मेन टेक्निक्समध्ये, टाइप्समध्ये क्लासिफिकेशन, रिग्रेशन होतं. तुम्ही याला असं पण लक्षात ठेवू शकताय CR. सुपरवाइज्ड लर्निंगमध्ये काय CR. CR म्हणजे काय क्लासिफिकेशन, रिग्रेशन आणि अनसुपरवाइज्ड लर्निंगमध्ये तुम्ही CA लक्षात ठेवू शकताय. वरती CR खाली CA म्हणजे क्लस्टरिंग आणि असोसिएशन. क्लस्टरिंगमध्ये काय करतंय, क्लस्टरिंग म्हणजे काय, की जो सिमिलर टाइप्स ऑफ डेटा असतो त्याला ग्रुप करणं. आता कस्टमर सेगमेंटेशन एक्झाम्पल याचं के-मीन्स. याचं तुम्ही क्लस्टरिंगचं कसं एक्झाम्पल लक्षात ठेवू शकताय, की तुमचं जे 1ली ते 10वी मध्ये बघा एक क्लस्टर राहायचं. त्यामध्ये तुमची अटेंडन्स घेतली जायची. प्रत्येक क्लासचं वेगळं क्लस्टर राहायचं. त्यामध्ये तुमच्या टीचर काय करायच्या, तुमचा जो मार्क्स वगैरे पण फिल करू शकताय. पण तुम्ही काय करता, अटेंडन्स मेंटेन राहायची एक रजिस्टर त्याला म्हणायचं आपण क्लस्टर. तिथं मग तुमचे जे सिमिलर म्हणजे एका क्लासच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा तिथं असायचा, बरोबर? म्हणजे ग्रुप केलेलं सिमिलर डेटा ग्रुप करतो आपण त्याला म्हणायचं क्लस्टर. आणि असोसिएशनमध्ये काय त्यामध्ये फाइंड्स रिलेशनशिप बिटवीन आयटम्स याला म्हणायचं असोसिएशन, की एक आयटम हा दुसऱ्या आयटमशी कसा रिलेटेड आहे वगैरे. आता इथं आपण हे बघितलं होतं बघा मागच्या सेममध्ये आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं. कस्टमर हू बाय ब्रेड मे अल्सो बाय बटर. म्हणजे जो ब्रेड बाय करतोय कस्टमर तो बटर पण बाय करणार. हे काय झालं एक रिलेशनशिप झालं, की जो ब्रेड बाय करतो तो बटर पण करेल. त्याला आपण अप्रिओरी अल्गोरिदमनी मागच्या वेळेस बघितलेलं होतं. कळलं? आता एक्झाम्पल काय याचं, ई-कॉमर्स कंपनी कॅन ग्रुप कस्टमर्स इंटू डिफरंट कॅटेगरीज बेस्ड ऑन देअर पर्चेसिंग बिहेवियर. म्हणजे तेच ई-कॉमर्स कंपनी वगैरे असताना ते काय करणार आहे, एक अंदाजा लावतील, की जे ब्रेड घेताय ते बटर पण घेताय किंवा मग जे अ, आता शॅम्पूचं एक्झाम्पल घेतलं, जे शॅम्पू घेताय त्यासोबत कंडिशनर पण घेताय. असं ते एक रिलेशनशिप मेंटेन करतात. कळलं? आता त्यानंतर काय रिइन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे काय? रिइन्फोर्समेंट लर्निंग आता काय असतं, की आपल्याला यामध्ये काय बघायचं असतं रिवॉर्ड आणि पेनल्टी म्हणजे काय? इट इंटरॅक्ट्स विथ ॲन एन्व्हायर्नमेंट, लर्न्स बाय परफॉर्मिंग ॲक्शन. म्हणजे याला कोणी शिकवत पण नाही, काहीच नाही. हे काय करतं, एन्व्हायर्नमेंट सोबत इंटरॅक्ट करतं आणि त्या ॲक्शन परफॉर्म करून ते शिकतं, स्वतः शिकतं ते, कळलं? यामध्ये काय राहतं, जर का त्यांनी करेक्ट डिसिजन घेतले, तर आपण त्याला रिवॉर्ड द्यायचा. जर का त्यांनी चुकीचे डिसिजन घेतले,
तर त्याला काय द्यायचं, पेनल्टी म्हणजे फाईन भरावं लागेल, बरोबर. द ऑब्जेक्टिव्ह इज टू लर्न अ स्ट्रॅटेजी कॉल्ड पॉलिसी दॅट मॅक्सिमाइज द टोटल रिवॉर्ड ओव्हर टाईम. म्हणजे याचं ऑब्जेक्टिव्ह काय राहतं रेन्फोर्समेंट लर्निंगचं, की जास्तीत जास्त रिवॉर्ड त्याला भेटला पाहिजे, कळलं. अ रोबोट लर्निंग टू नॅव्हिगेट अ मेज रिसीव्हज अ रिवॉर्ड when it reaches the destination and penalty when it hits an obstacle. म्हणजे समजा एखादा रोबोट बनवलाय आपण, त्याला एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जायचंय, बरोबर. एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाताना किंवा मग तुम्ही रोबोटला एक स्ट्रेट 1 किलोमीटर चालवायला लावलं आणि मध्ये भरपूर ऑब्स्टॅकल आहे. त्यांनी जर का ते क्लिअर केलं 1 किलोमीटर, तर त्याला आपण रिवॉर्ड द्यायचा. जर का नाही क्लिअर केलं त्याला आपण काय देणार आहे, पेनल्टी देणार आहे, कळलं. आता यानंतर काय, आपण मॉडेल घेतले, ट्रेनिंग डेटा घेतलं, मेन ऑब्जेक्टिव्ह आणि एक्झाम्पल. यामध्ये तुम्हाला मी हे दाखवलंय फक्त कसं हे करायचं, की लेबल डेटा, मेन ऑब्जेक्टिव्ह, एक्झाम्पल वगैरे, बरोबर. हे तुम्ही बघू शकताय. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय, राईट शॉर्ट नोट ऑन लर्नेबिलिटी आणि स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोच. हे 10 मार्क्ससाठी पण येतं, कमीसाठी पण येतं. पण तुम्ही 10 मार्क्ससाठीच लिहिलेलं आहे मी इथं, तर तुम्ही कमी पण लिहू शकताय. 5 मार्क्सला हे आणि 5 मार्क्सला हे, कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, लर्नेबिलिटी काय असतं बघा. लर्नेबिलिटी रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ मशीन लर्निंग सिस्टम टू लर्न अ युजफुल रिलेशनशिप or pattern from available data and improve its performance with the experience. कळलं. लर्नेबिलिटी म्हणजे काय, एखादं मशीन लर्निंग मॉडेल आहे. आता मशीन लर्निंग मॉडेल एखादं किंवा मशीन लर्निंग सिस्टम आहे, त्याला काय केलं तुम्ही, एक डेटा प्रोव्हाइड केला, तर त्याची किती ॲबिलिटी आहे, की त्या डेटापासून ते किती शिकतं. आता समजा 2 विद्यार्थी, बरोबर. एका विद्यार्थ्याला तुम्ही दोघांना पण 1-1 घंटा शिकवलं, बरोबर. आता दोघांना पण 1-1 घंटा शिकवल्यानंतर, नंतर 1 घंट्यानंतर तुम्ही जर का त्यांची ॲबिलिटी बघितली, की कोणाला किती आठवतंय, बरोबर. हे काय झालं, प्रत्येकाची ॲबिलिटी. त्याला म्हणतो आपण लर्नेबिलिटी त्याची. समजा पर्सन 1 ला जास्त येत असेल तर त्याची लर्नेबिलिटी जास्त, दुसऱ्याला जास्त येत असेल तर त्याची लर्नेबिलिटी जास्त, कळलं. मग मशीन लर्निंग मॉडेलमध्ये पण हेच आहे. तुम्ही त्याला डेटा प्रोव्हाईड करता, तर त्याला त्यावरनं ते किती शिकतं, त्याचा परफॉर्मन्स किती असतो, किती एक्सपिरियन्स येतो, त्याला म्हणायचं लर्नेबिलिटी. अ मशीन लर्निंग सिस्टम इज कन्सिडर्ड लर्नेबल when it can learn from training examples, use the learned knowledge to make correct predictions or decisions for new unseen data. कळलं. ते काय करतं, समजा एखाद्या डेटाकडून शिकलं ते. मग ते किती रिअल लाईफमध्ये वापरतंय किंवा जे नॉलेज त्यांनी शिकलंय, बरोबर. ते किती त्यावरनं किती करेक्ट प्रेडिक्शन करतंय बाकीच्या गोष्टींचे किंवा मग डिसिजन घेतंय करेक्ट, त्याला म्हणायचं त्याची लर्नेबिलिटी. The main idea behind learnability is that machine should not simply memorize the training data. म्हणजे नुसतं तुम्ही, आपण म्हणतो ना रट्टा मार, नुसतं रट्टा मार नाही पाहिजे. त्यावरनं तुम्ही रिअल लाईफ इम्प्लिमेंटेशन कसे करू शकताय, ते पण आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे इट शुड बी एबल टू जनरलाइज द नॉलेज ऑब्टेन फ्रॉम द ट्रेनिंग डेटा टू न्यू सिच्युएशन्स. समजा तुम्ही नॉलेज तर शिकले, बरोबर. पण एखादी अशी सिच्युएशन आली जिथं ते नॉलेज वापरायचंय आणि तिथं वापरूच नाही शकले, तर मग तिथं लर्नेबिलिटी आपली काय होऊन जाते, कमी होऊन जाते. जर एखाद्या व्यक्तीने ते जे नॉलेज शिकलंय ते जर का वापरलं, तर लर्नेबिलिटी काय होते, लर्नेबिलिटी ही इन्क्रीज होते, कळलं. यानंतर काय होतं, द क्वालिटी ऑफ लर्निंग सिस्टम देअरफॉर डिपेंड्स ऑन हाऊ वेल इट परफॉर्म ऑन अनसीन डेटा. म्हणजे आपण, बरोबर, हे शिकलेलं नॉलेज ठीक आहे, शिकलेलं तर येणारच आहे. पण समजा क्वालिटी ऑफ लर्निंग कशावरती डिपेंड करते. समजा तुमच्याकडे एखादा अनसीन डेटा आहे, जो आतापर्यंत तुम्ही बघितला नाही आणि तुमच्यावरती ती सिच्युएशन आली आता ते वापरायचं. तर तुम्ही किती म्हणजे किती ॲक्युरेटली काम करता वगैरे, हे जे राहतं ते क्वालिटी ऑफ लर्निंगवरती डिपेंड करतं. आता लर्नेबिलिटी डिपेंड्स ऑन सेव्हरल फॅक्टर. म्हणजे जी अशी क्वालिटी आहे, क्वांटिटी ऑफ ट्रेनिंग डेटा आहे किंवा मग फीचर्स काय वापरताय, लर्निंग अल्गोरिदम, मॉडेल कॉम्प्लेक्सिटी यावरती ते डिपेंड करतं, कळलं. इफ द मॉडेल इज टू कॉम्प्लेक्स अँड मेमोराइजेस द ट्रेनिंग डेटा, इट मे सफर फ्रॉम ओव्हरफिटिंग, कळलं. जर का मॉडेल कॉम्प्लेक्स असेल आणि फक्त डेटा जर का तुम्ही मेमोराइज करताय ट्रेनिंग डेटा, तर त्याचा काही फायदा नाही. आणि जर का मॉडेल सिंपल असेल टू अर्न द इम्पॉर्टंट पॅटर्न, इट मे सफर फ्रॉम द अंडरफिटिंग. फॉर एक्झाम्पल काय आता,
ईमेल स्पॅम डिटेक्शन सिस्टम बघितली आपण. तर सिस्टम इज ट्रेन युजिंग आता सिस्टमला कसं ट्रेन करणार आपण? एक ईमेल कलेक्ट केले आपण, जे की ऑलरेडी लेबल्ड आहे, की जे स्पॅम आहे आणि नॉन स्पॅम आहे, बरोबर? त्यांना आधीच माहिती आहे, की ते स्पॅम आहे की नाही स्पॅम आहे असं. इट लर्न्स द पॅटर्न म्हणजे हे काय केलं आपण डेटा प्रोव्हाईड केला. यावरनं ते शिकन, की कोणत्या ईमेलला स्पॅम म्हणून ट्रीट करायचं, कोणत्या ईमेलला नॉन स्पॅम म्हणून ट्रीट करायचं. कळलं? इफ द सिस्टम करेक्टली आयडेंटिफाय म्हणजे आता जर का तुम्ही एखादा नवीन ईमेल दिला त्याला आणि त्यांनी जर का करेक्टली आयडेंटिफाय केलं, तर मग त्याची लर्नेबिलिटी काय? चांगली लर्नेबिलिटी, गुड लर्नेबिलिटी. कळलं? आता लर्नेबिलिटी ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी मशीन लर्निंग सिस्टमची. कशासाठी सांगा बरं? कारण ते एक एक्सपिरियन्स घेतं, पॅटर्न आयडेंटिफाय करतं आणि अनसीन डेटावरती तो काय करतं? जनरलाइज करतं. म्हणजे अनसीन डेटावरती ते जे शिकलंय ते वापरतं. आता हे झालं लर्नेबिलिटी. कळलं? आता स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोच काय? स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोच ही एक मशीन लर्निंग अप्रोच आहे, जो काय करतो स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी, अजून मॅथेमॅटिकल मेथड्स असतील, यांचा वापर करून तो काय करतो पॅटर्न्स आणि रिलेशनशिप आयडेंटिफाय करतो डेटामधले. इट प्रोव्हाइड्स अ मॅथेमॅटिकल फ्रेमवर्क फॉर अंडरस्टँडिंग द डेटा अँड मेकिंग प्रेडिक्शन्स, डिसिजन्स बेस्ड ऑन द पॅटर्न ऑब्झर्व्ह इन द ट्रेनिंग डेटा. म्हणजे एक मॅथेमॅटिकल फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतं. जसं की आपण म्हणलो ना, स्टॅटिस्टिक्स असन, प्रोबॅबिलिटी असन, हे काय झालं एक मॅथेमॅटिकल फ्रेमवर्क झाले किंवा मेथड झाले, यावरून आपण आयडेंटिफाय करतो. या अप्रोचमध्ये काय होतं, जो अवेलेबल डेटा आहे, त्याला आपण कन्सिडर ॲज अ सेट ऑफ ऑब्झर्वेशन जनरेटेड फ्रॉम द अंडरलाइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन. मग यावरती काय होतं, हे अल्गोरिदम जे राहतात, ते काय करतं, एक रिलेशनशिप एस्टिमेट करता. म्हणजे एक अंदाजा लावता. एस्टिमेट करणं म्हणजे काय? असं नाही की ही गोष्ट आहेच, बट एक अंदाजा लावता. व्हेरिएबल्स असतील, इनपुट व्हेरिएबल आणि आउटपुट व्हेरिएबलमध्ये. आता सुटेबल मॅथेमॅटिकल ऑर स्टॅटिस्टिकल मॉडेल आपण सिलेक्ट करतो. आपल्याला समजा एखादा डेटा ट्रेन करायचा आहे वगैरे किंवा एखादं मॉडेल ट्रेन करायचं आहे, ट्रेनिंग डेटा आपण त्याला प्रोव्हाईड करतो. त्यासाठी मॅथेमॅटिकल मॉडेल असतं, ते सिलेक्ट करायला लागतं आपल्याला. आता जनरल प्रोसेस काय? आपण डेटा कलेक्ट करतो, प्रिपेअर करतो, बरोबर? इम्पॉर्टंट इनपुट व्हेरिएबल्स आयडेंटिफाय करतो आणि एक मॉडेल सिलेक्ट करतो. द पॅरामीटर्स ऑफ द मॉडेल आर देन एस्टिमेटेड फ्रॉम द ट्रेनिंग डेटा. मग आपण काय करतो? त्याच्यावरतून अंदाजा लावतो, की आउटपुट काय जनरेट होणार आहे किंवा मग परफॉर्मन्स कसा राहणार आहे वगैरे हे सगळे प्रेडिक्शन्स आपण ऑब्झर्व्ह करतो. आता एखादा हाऊस प्राइस प्रेडिक्ट करायचं आपल्याला. द डेटा सेट मे कंटेन आता एरियाज असतील, रूम्स असतील. हाऊस प्राइस कशावरनं प्रेडिक्ट करतो आपण? तेच ना, एरिया कुठं आहे, किती रूम्स आहे किंवा मग लोकेशन काय आहे, एज ऑफ द हाऊस काय किंवा मग ॲक्चुअल प्राइस काय चालू आहे, यावरून आपण एक मॉडेल ठरवतो. त्यामधनं रिलेशनशिप काढतो, की ह्या जागेवरती जास्त रेट आहे. समजा लोकेशनचे रेट जास्त आहे. दुसरीकडे जर घेतलं आउटसाइड द सिटी, तर रेट कमी असता वगैरे हे बघतो आपण. कळलं? यावरून आपण एक व्हेरिएशन आणि नॉईस ऑफ डेटा म्हणजे आपण काय करतो एक स्टॅटिस्टिकल लर्निंग प्रोड्यूस करतो. म्हणजे जसं की क्लासिफिकेशन असन, रिग्रेशन असन, एक मॉडेल कोणतं तरी सिलेक्ट करायचं आणि त्यावरून आपण हे प्रिडिक्ट करू शकतोय. कळलं? जसं की लिनियर रिग्रेशन. आता लिनियर रिग्रेशनमध्ये काय असतं? समजा आपण म्हणतो ना y इक्वल टू काय असतं? mx+c असतं ना? y इक्वल टू mx+c हे लिनियरसाठी. मग जसं-जसं एरिया जर तुम्ही सिटीमध्ये घेतला, तशी काय होणार आहे हाऊसची प्राईस पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, बरोबर? आणि एरिया सिटीच्या बाहेर असला, तर हाऊसची प्राईस काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कळलं? आता यानंतर काय ट्रेनिंग डेटा असतो. स्टॅटिस्टिकल मॉडेल एक ठरवायचं, पॅरामीटरचा अंदाजा लावायचा, मॉडेल ट्रेन होऊन जाईल आणि त्यावरनं ते काय करतं प्रेडिक्ट करतं. आता मशीन लर्निंग काय आहे ना, आपल्याला सुपरवाईज अनसुपरवाईज कंपेअर करायचं. आता मशीन लर्निंग वगैरे आपण बघितलं, सुपरवाईज अनसुपरवाईज बघितलं. त्याला फक्त आता तुम्ही दाखवू शकता मशीन लर्निंग ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ब्रांच आहे. ती काय करते डेटापासून लर्न करते, एक्सपिरियन्स घेते आणि तेच रिअल लाईफमध्ये वापरते, बरोबर? जे आता ChatGPT वगैरे ह्या गोष्टी तुम्ही त्याला एक ट्रेनिंग डेटा प्रोव्हाईड करतो आपण, त्यावरनं ते शिकतं आणि नंतर ते रिअल लाईफमध्ये वापरतात. आता बघा स्पॅम ईमेल डिटेक्शन सिस्टम आपण बघितलं, जसं की तुम्ही तुमच्याकडं 100 ईमेल्स पडलेले, त्यामध्ये 50 स्पॅम आहे, 50 काय आहे, स्पॅम, अनस्पॅम आहे, बरोबर? मग तुम्ही काय केलं ते एका मॉडेलला दिले,
की हे असे जर का स्पॅम असेल तर तो असा दिसतो किंवा मग नॉन स्पॅम असेल तर तो असा दिसतो, बरोबर? हे तुम्ही त्याला प्रोव्हाईड केलं एखाद्या मॉडेलला. ते त्यावरनं काय करेल शिकून घेईन सगळ्या गोष्टी आणि नंतर जर का त्याला एखादा ईमेल आला जो त्याला माहीत नाहीये, तर ते मागचा जे डेटा शिकलंय त्यावरनं ते प्रेडिक्ट करेन, की हा स्पॅम आहे की नॉन स्पॅम. कळलं? आता सुपरवाईज आणि सुपरवाईज तर आपण बघितलं, बरोबर? सुपरवाईजमध्ये काय असतं सांगा बरं? एक लेबल डेटा असतो. ते काय करतं, त्याला इनपुट पण माहीत असतो आणि आउटपुट पण माहीत असतो. आपण काय घेतलं होतं, चहाचं उदाहरण घेतलं होतं बघा. आणि अनसुपरवाईजमध्ये काय राहतो, अनलेबल्ड डेटा असतो. त्यामध्ये त्याला आउटपुट माहीत नसतं, बरोबर? अजून काय आता टू लर्न द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट मेक प्रेडिक्शन. म्हणजे इनपुट आणि आउटपुट मधली काय करायचे रिलेशनशिप माहिती करून घ्यायचं आणि प्रेडिक्शन करायचे. इथं काय इनपुट आउटपुट माहीत नसतं आपल्याला, बरं? मग ते हिडन पॅटर्न स्ट्रक्चर हे आयडेंटिफाय करून आपण रिलेशनशिप माहिती करतो. आता द मॉडेल लर्न्स बाय कंपेअरिंग इट्स प्रेडिक्टेड आउटपुट. हे मॉडेल काय करतं, प्रेडिक्टेड आउटपुट जो राहतो तो कंपेअर करून शिकतं वगैरे. हे आपण बघितलंय सगळीकडं. CR वापरतो. इथं आपण CA वापरतो, क्लासिफिकेशन असोसिएशन. आता प्रोड्युसेस अ प्रेडिक्टेड म्हणजे चहा साखरपत्ती टाकल्यावर चहाच बनणार आहे ना. पण तो एक प्रेडिक्टेड आउटपुट झाला ते करतं. इथं ग्रुप्स राहतात, पॅटर्न्स, रिलेशनशिप आयडेंटिफाय करतं. कळलं? आता ह्युमन इन्व्हॉल्वमेंट काय यामध्ये? यामध्ये लेबल डेटा लागतो सो ह्युमन इन्व्हॉल्वमेंट इज जनरली हायर. बरोबर? इथं लेबल डेटा नाही लागत आपल्याला म्हणून ह्युमन इन्व्हॉल्वमेंट काय लोवर आहे. इथं आपण लिनियर रिग्रेशन वापरतो, लॉजिस्टिक रिग्रेशन वापरतो. याच्यातून तुम्ही एक पण लक्षात ठेवू शकताय. बाकीचं इतकं लक्षात ठेवण्याची गरज नाही. याचं एक्झाम्पल तुम्ही स्पॅम किंवा नॉन स्पॅम वापरू शकताय. बरोबर? आता लेबल आणि नॉन लेबल हे तुम्हाला कळलं, की नेमकी ही गोष्ट काय? लेबल काय म्हणतोय मी आणि नॉन लेबल काय? आता आपल्याकडे जे 100 ईमेल पडलेले होते, त्यामध्ये आपल्याला आधीच माहिती होतं, की हा ईमेल स्पॅम आहे किंवा हा ईमेल नॉन स्पॅम आहे. बरोबर? ते एक लेबल दिलेलं आहे आपण त्याला, की हा ईमेल स्पॅम आहे. तुला याच्यातून शिकायचं आहे फक्त. पण नॉन लेबलमध्ये काय होतं, की त्याला काही माहीत नसतं ना, नॉन लेबल आहे की सॉरी स्पॅम आहे की नॉन स्पॅम आहे. त्याला ते स्वतःहून शिकावं लागतं. कळलं? आता स्पॅम डिटेक्शन झालं, हाऊस प्राईस प्रेडिक्शन झालं, हे एक ॲप्लिकेशन लिहू शकताय किंवा मग कस्टमर सेगमेंटेशन झालं. हे तुम्ही शिकू शकता. आता कन्क्लुजन हे वाचू शकता, यावरूनच लिहिलंय. त्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ मशीन लर्निंग इन रिअल वर्ल्ड काय आहे? सांगा बरं, ॲप्लिकेशन्स ऑफ मशीन लर्निंग इन रिअल वर्ल्ड. आता मशीन लर्निंग तर आपण बघितलं काय, एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ब्रांच आहे. हे तुमचं पाठ झालं पाहिजे डायरेक्ट. मी किती वेळा सांगतोय, की मशीन लर्निंग काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ब्रांच आहे. ती काय करते, तिला आपण एक डेटा प्रोव्हाईड करतो. त्यावरनं ती काय करते, पॅटर्न्स आयडेंटिफाय करते आणि प्रेडिक्शन करते, की समोर जर का तुम्ही एखादा डेटा दिला जो तिला माहीत नाहीये, तरीच ते मॉडेल काय करतं, प्रेडिक्ट करतं. बरोबर? ते त्या डेटापासून शिकतं आणि त्यावरनं न्यू म्हणजे ॲप्लिकेशन्स करतं. जसं की समजा तुम्हाला जर हे काही पण आठवलं तर ChatGPTचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं मशीन लर्निंगला. हे म्हणजे तुम्ही लिहू नाही शकत ChatGPT वगैरे असं लिहू नका. पण त्यावरनं मी तुम्हाला काय सांगितलंय, की त्याला एक ट्रेनिंग डेटा दिला असेल पहिले, मग त्यावरनं ते शिकलं. आणि आता तुम्ही त्याला काही पण विचारलं, तरी ते तुम्हाला उत्तर सांगणार. बरोबर? आता ॲप्लिकेशन्स ऑफ मशीन लर्निंग काय आहे? पहिलं हेल्थ केअरमध्ये वापरलं जातं. आता मशीन लर्निंग इन हेल्थ केअर कशासाठी वापरलं जातं? समजा डिसीज डिटेक्शन. आता मग याला काय सांगितलं असेल सांगा बरं, की जर का तुला असे-असे सिम्प्टम्स दिसले, की समजा ताप आलेला आहे किंवा मग खोकला येतोय वगैरे, तर त्याला हा आजार असेल टायफॉइड वगैरे. मग तुम्ही त्याला आधीच सांगून ठेवलंय आधी, बरोबर? मग ते त्यावरनं प्रेडिक्ट करत जाईन. समजा एखादा कस्टमर आला किंवा पेशंट आला, की त्याला खोकला आणि ताप आहे दोन्ही पण. तर त्यावरनं त्याला टायफॉइड सांगायचं असं ते करेन. हे आधीच प्रेडिक्टेड राहतं. मेडिकल डायग्नोसिस, ड्रग डिस्कव्हरी या सगळ्या गोष्टीमध्ये आपण हेल्थ केअरमध्ये जसं की एक्स-रेज असन, सीटी स्कॅन, MRI वगैरे इथं आपण मशीन लर्निंगचा यूज करतो. आता बँकिंग आणि फायनान्समध्ये कसा यूज करतो? फ्रॉड डिटेक्शन असन किंवा मग क्रेडिट स्कोरिंगसाठी, रिस्क एनालिसिस, स्टॉक मार्केटमध्ये हे जर का तुम्हाला प्रेडिक्ट करायचं असेल तर आपण मशीन लर्निंगचा उपयोग करतो. आता ई-कॉमर्स आणि रिकमेंडेशन सिस्टममध्ये कसं यूज करतो? ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म असेल, आपण ते बघितलं ना ई-कॉमर्समध्ये, की जो कस्टमर ब्रेड बाय करतो,
तो बटर पण बाय करतो. म्हणजे एक रिलेशनशिप राहतं. जो कस्टमर शॅम्पू बाय करतो, तो कंडिशनर पण करतो. असं आपण काय करतो, पर्सेंटेज काढतो, की समजा 75% जे लोकं आहे, ते शॅम्पू नंतर कंडिशनर बाय करताय. तर मग आपण काय करणार आहे, जिथं आपण खरेदी करतो, ते शॅम्पूच्या साइडला कंडिशनर पण ठेवतील. म्हणजे त्यांचा सेल जास्त होईल. त्यासाठी ते असं रिलेशनशिप काढतात, बरोबर? आता यानंतर आपल्याला काय बघायचंय, ट्रान्सपोर्टेशन ऑटोनॉमस व्हेइकलमध्ये पण वापरतो. जसं की मशीन लर्निंग, सेल्फ ड्रायव्हिंग व्हेइकल्स असतील, ट्रॅफिक प्रेडिक्शनसाठी यूज होतं. जी-पी-एस वगैरे असतं, कॅमेरा सेन्सर्स असतील, या सगळ्यासाठी आपण ट्रान्सपोर्टेशन आणि ऑटोनॉमस व्हेइकलमध्ये मशीन लर्निंग वापरतो. आता नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग काय असतं, की मशीन लर्निंग इज यूज्ड टू प्रोसेस, अंडरस्टँड ह्युमन लँग्वेज. ॲप्लिकेशन इन्क्लूड्स जसं की चॅटबॉट्स असतील, व्हॉईस असिस्टंट्स असतील किंवा मग लँग्वेज ट्रान्सलेशन, सेंटिमेंट, हे सगळे कशासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये पण आपण मशीन लर्निंग वापरतो. आता ॲग्रीकल्चरमध्ये कशासाठी क्रॉप प्रेडिक्शन असेल, डिसीज डिटेक्शन असेल, सॉईल ॲनालिसिस असेल, स्मार्ट इरिगेशन असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपण मशीन लर्निंग वापरतो. सायबर सिक्युरिटीमध्ये पण असेल, की जे फिशिंग अटॅक असतात, अनयुज्युअल नेटवर्क बिहेवियर असेल, कळलं? हे तुम्ही मनाने फेकू शकता. यावरती 3, 4, 5 पानं पण लिहू शकता. असं नाही की आपण कमी लिहिलं पाहिजे. हे एकदम सोपं आहे. आता मशीन लर्निंग आजकाल सगळीकडेच यूज होतंय. त्यामुळे तुम्ही लिहू शकताय. भरपूर पॉइंट्स असतील, बरोबर? आता जॉमेट्रिक मॉडेल आणि प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल काय हे आपण बघणार. हा क्वेश्चन आपण नंतर बघूया. हा क्वेश्चन वरती समोर आहे थोडं, त्यावरनं तुम्हाला इथं प्रॉपरली अंडरस्टँड होईल, कळलं? क्वेश्चन नंबर 5 आपण नंतर बघणार आहे. आता क्वेश्चन नंबर 6 काय बघूया. एम-एलमध्ये आता जे आपल्याकडं एम-एल वगैरे आहे मशीन लर्निंग, त्यामध्ये जे डेटा फॉर्मॅट्स आहे, ते कसे यूज केले जातात व्हेन डेटा इज मल्टी डायमेन्शनल हे बघणार आहे आपण. आता बघा, इन मशीन लर्निंगमध्ये काय, डेटा मे कंटेन मल्टिपल फीचर्स ऑर ॲट्रिब्यूट्स. आता फीचर्स ऑर ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय असतं? फीचर्स म्हणजे फीचर्स जर का कोणी विचारलं तुम्हाला, तर तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे? फीचर्स जर का विचारलं, तर तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे? कॉलम, बरोबर? आता बघा, हे फीचर्स आणि ॲट्रिब्यूट्स आहे. आता फीचर्स म्हणजे काय? कॉलम्स आणि ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? रोज. कळलं का? कॉलम्स आणि रोज. व्हेन डेटा कंटेन्स मोर दॅन वन डायमेन्शन or multiple features, it is called multi-dimensional data. Such data is represented in different mathematical formats on its structured and number of dimension. कळलं? फीचर्स आणि ॲट्रिब्यूट्स वरती डेटा हा रिप्रेझेंट केला जातो. आता वेक्टर फॉर्मॅटमध्ये काय फीचर्स असतात आणि काय ॲट्रिब्यूट्स असतात आपण ते बघणार आहे. वेक्टर इज यूज टू रिप्रेझेंट अ सिंगल डेटा इन्स्टन्स कंटेनिंग मल्टिपल फीचर्स. आता बघा, यामध्ये काय कॉलम किती आहे? एक कॉलम हा झाला, दुसरा हा झाला, तिसरा हा झाला, चौथा हा झाला. म्हणजे याच्याकडं मल्टिपल फीचर्स अवेलेबल आहे, बरोबर? पण ॲट्रिब्यूट किंवा मग इन्स्टन्स किती? एकच आहे. एकच रो प्रेझेंट आहे, पण मल्टिपल कॉलम्स आहे. म्हणजे ज्याच्याकडं सिंगल डेटा असतो, पण मल्टिपल फीचर्स असतात, त्याला आपण काय म्हणणार आहे? वेक्टर फॉर्मॅटमध्ये डेटा आहे. ईच एलिमेंट ऑफ द वेक्टर रिप्रेझेंट वन फीचर ऑफ द पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन. कळलं? हा एक फीचर झाला, हा एक फीचर झाला, हा एक फीचर झाला, हा एक फीचर. फीचर म्हणजे काय? कॉलम, बरोबर? कॉलम मग किती? 1, 2, 3, 4 कॉलम. कळलं इथपर्यंत? हिअर द व्हॅल्यूज मे रिप्रेझेंट एज, अटेंडन्स, स्टडी हॉवर, मार्क्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे तुम्ही काही पण रिप्रेझेंट करू शकताय. एज सांगू शकताय किंवा मग अटेंडन्स असेल, ही स्टडी असेल किंवा मार्क्स असतील. आता मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये काय, व्हेन मल्टिपल ऑब्झर्वेशन हॅव्हिंग मल्टिपल फीचर्स. आता इथं ऑब्झर्वेशन पण मल्टिपल आहे आणि फीचर्स पण, म्हणजे रोज पण मल्टिपल आहे आणि फीचर्स पण मल्टिपल आहे. कळलं? तर डेटा इज रिप्रेझेंटेड युजिंग अ मॅट्रिक्स. म्हणजे जिथं रोज आणि कॉलम हे जास्त असन, तिथं आपण मॅट्रिक्सचा यूज करायचा. जिथं रो एक असन, कॉलम मल्टिपल असन, तिथं आपण काय करणार आहे? वेक्टरचा यूज करणार आहे. आणि जिथं रोज आणि कॉलम मल्टिपल असेल, तिथं मॅट्रिक्सचा यूज करणार आहे. कळलं इथपर्यंत? आता बघा, इथं रोज किती? ही एक रो झाली, ही दुसरी, सॉरी, हे दुसरा कॉलम झाला, हा तिसरा कॉलम, हा चौथा कॉलम. आणि रोज किती आहे? ही पहिली रो, ही दुसरी रो आणि ही तिसरी रो. ह्या
3 रो आणि 3 कॉलम झालं, बरोबर? आता यानंतर आपण काय बघणार आहे, हिअर द मॅट्रिक्स कंटेन्स 3 ऑब्झर्वेशन्स अँड 4 फीचर्स. आता 3 ऑब्झर्वेशन कोणते? हे पहिलं ऑब्झर्वेशन, हे दुसरं ऑब्झर्वेशन, हे तिसरं ऑब्झर्वेशन. फीचर म्हणजे हे पहिलं फीचर, हे दुसरं फीचर, हे तिसरं फीचर आणि हे चौथं फीचर, बरोबर? 3x4 ची ही मॅट्रिक्स झाली. कळलं का इथपर्यंत? आता यानंतर आपण काय बघणार आहे, टेन्सर काय असतं? टेन्सर फॉर्मॅट म्हणजे काय? अ टेन्सर इज यूज्ड टू रिप्रेझेंट अ डेटा हॅव्हिंग 3 ऑर मोर डायमेन्शन्स. आता हे जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त डायमेन्शन असेल, इट इज जनरलायझेशन ऑफ वेक्टर अँड मॅट्रायसेस. द वेक्टर इज 1 डायमेन्शनल, वेक्टर हा 1 डायमेन्शनल आहे, मॅट्रिक्स हे 2 डायमेन्शनल आहे. मग जर का एखादी 3 डायमेन्शनल गोष्ट असेल, तर ती आपण कशात रिप्रेझेंट करतो? टेन्सरमध्ये. आता यामध्ये जसं की 3 डायमेन्शनलमध्ये काय असणार आहे? आपल्याकडे हाईट असणार आहे, विड्थ असणार आहे, चॅनल्स. हाईट विथ लेंथ पण धरू शकताय तुम्ही, किंवा मग आता कलेक्शन ऑफ इमेजेस कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज नंबर ऑफ इमेजेस इंटू हाईट इंटू विड्थ इंटू चॅनल्स. हे सगळं बघू शकताय. सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवा, हाईट इंटू विड्थ इंटू लेंथ. कळलं? इतकं पण अवघड लक्षात ठेवण्याची गरज नाही आपल्याला. द टेन्सर फॉर्मॅट इज कॉमनली यूज in deep learning for handling images, videos, audio and other high dimensional dataset. कळलं? आता इथं तुम्ही दाखवलंय मी, वेक्टर 1D मध्ये असतं, मॅट्रिक्स 2D आणि 3D मध्ये दाखवायचं असेल तर टेन्सर राहतं. जसं की यामध्ये सिंगल ऑब्झर्वेशन, एक रो, मल्टिपल फीचर्स म्हणजे मल्टिपल कॉलम, मल्टिपल ऑब्झर्वेशन म्हणजे मल्टिपल रोज, मल्टिपल कॉलम्स आणि मल्टी डायमेन्शनल डेटा असतो. इथं तुम्ही हे एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. कळलं? तर आता आपण क्वेश्चन नंबर 7 काय बघणार आहे, की डिफरन्स बिटवीन सुपरवाइज लर्निंग अँड रिइन्फोर्समेंट लर्निंग. आता सुपरवाइज लर्निंग काय असतं? आता बघा, आपण हे बघितलंय वरती सुपरवाइज आणि रिइन्फोर्समेंट. तरी आपण वापस एकदा बघणार आहे आता, की सुपरवाइज काय असतं, रिइन्फोर्समेंट काय असतं. आता बघ, हे काय करतं, लर्न्स फ्रॉम लेबल डेटा, बरोबर? हे काय करतं, लेबल डेटापासून शिकतं. आणि दुसरं काय, आता रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये काय राहतं सांगा बरं? हे काय करतं, ट्रायल अँड एरर राहतं आणि इथं लेबल डेटापासून शिकतं. इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायला लावलं होतं मी, स्पॅम आणि नॉन स्पॅम ईमेल. आणि ट्रायल अँड एररमध्ये आपण काय बघितलं होतं, की ते तुम्हाला एकतर प्रेस करतील किंवा मग आपल्याला काय देतील, फाईन लागन वगैरे. बघितलं होतं ना आपण. त्यानंतर डेटा काय असतं, आता डेटामध्ये सुपरवाइज युजेस इनपुट डेटा विथ करेक्ट आउटपुट. सुपरवाइजमध्ये आपल्याला इनपुट डेटा पण माहीत असतो आणि आउटपुट पण माहीत असतं. आणि रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये काय असतं, लर्न्स बाय इंटरॅक्टिंग विथ द एन्व्हायरमेंट. हे एन्व्हायरमेंटकडून शिकतं. कळलं? आता फीडबॅक काय, इथं आपल्याला करेक्ट आन्सर भेटतं लर्निंगचं. इथं आपल्याला रिवॉर्ड भेटतो किंवा पेनल्टी भेटते. जर तुम्ही ट्रू गेस केलं किंवा मग तुमच्या मॉडेलनी ट्रू काम केलं तर रिवॉर्ड भेटेन, आणि जर का त्यांनी चुकी केली तर पेनल्टी लागेल. कळलं? आता सुपरवाइज लर्निंगचा गोल काय राहतो, टू प्रेडिक्ट द करेक्ट आउटपुट. आणि इथं गोल काय रिइन्फोर्समेंटमध्ये, टू गेट मॅक्सिमम रिवॉर्ड ओव्हर टाईम. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त रिवॉर्ड भेटायला पाहिजे, जितका टाइम आपण काम करतोय किंवा त्यामध्ये जास्तीत जास्त रिवॉर्ड भेटायला पाहिजे. हे एक गोल असतो रिइन्फोर्समेंट लर्निंगचा. त्यानंतर डिसिजन काय, मेक प्रेडिक्शन्स बेस्ड ऑन लर्न डेटा. इथं काय आहे, मेक प्रेडिक्शन्स बेस्ड ऑन लर्न डेटा. जो आपण शिकलोय वगैरे त्यावरतीच प्रेडिक्शन करतो सुपरवाइजमध्ये. आणि रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये काय, सिलेक्ट द बेस्ट ॲक्शन बेस्ड ऑन द करंट सिच्युएशन. करंट सिच्युएशनवरती आपण काय करतो, एन्व्हायरमेंटकडून शिकतो, बरोबर? मग एन्व्हायरमेंटमध्ये कोणत्या पण वेळेला कोणती पण सिच्युएशन येऊ शकते. मग त्या सिच्युएशनवरती आपण एक बेस्ट ॲक्शन घेणं, हेच आपल्यासाठी काय राहणार आहे, रिवॉर्ड राहणार आहे, बरोबर? इथपर्यंत कळलं? आता यानंतर काय, इंटरॅक्शन काय, डज नॉट नॉर्मली इंटरॅक्ट विथ अन एन्व्हायरमेंट. बरोबर आहे, हे तर एन्व्हायरमेंटवरती इंटरॅक्ट नाही करत. कोण करतं, जी रिइन्फोर्समेंट लर्निंग राहते ती एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्ट करते. त्याचं एक्झाम्पल काय, स्पॅम, नॉट स्पॅम असतं, इथं प्लेइंग गेम असतं, बरोबर? अल्गोरिदम याचं काय तुम्ही एक लक्षात ठेवू शकता, डिसिजन ट्री, आणि इकडं क्यू लर्निंग किंवा मग सारसा लक्षात ठेवू शकता. कळलं? आता जॉमेट्रिक मॉडेल अँड इट्स टाइप्स बघूया आपण. तुम्हाला म्हटलं होतं बघा मी, वरती एक जॉमेट्रिक मॉडेलचा प्रश्न आलता,
तो नंतर घेऊ. जर तुम्हाला इथं चांगलं कळेल जॉमेट्रिक मॉडेल, नंतर आपण वरती घेऊ मग. कळलं? आता जॉमेट्रिक मॉडेल काय असतं? जॉमेट्रिक मॉडेल म्हणजे काय आता? जॉमेट्रिक मॉडेल इज अ मशीन लर्निंग मॉडेल इन विच डेटा इज रिप्रेझेंटेड ॲज पॉइंट्स, म्हणजे पॉइंट्सच्या फॉर्ममध्ये डेटा दाखवतो आपण, किंवा मग व्हेक्टर असन किंवा ऑब्जेक्ट्स असन, बरोबर? जॉमेट्रिक स्पेस, एका जॉमेट्रिक स्पेसमध्ये, बरोबर? आता तुम्ही जॉमेट्रिक स्पेसला एक रूम कन्सिडर करा. त्या रूममध्ये काय राहू शकतं? ईच डेटा आयटम इज रिप्रेझेंटेड युजिंग इट्स फीचर अँड कोऑर्डिनेट्स. म्हणजे फीचर्स वगैरे जसं की कॉलम असतील, रो असतील किंवा मग व्हेक्टर फॉर्ममध्ये असेल, तसं आपण डेटाला रिप्रेझेंट करतो. आता द मॉडेल स्टडीज द, आता बघा डिस्टन्स असेल, दोन गोष्टींमध्ये डिस्टन्स किती आहे, त्यांची डायरेक्शन काय, सिमिलॅरिटी काय किंवा मग पोझिशन काय, ते आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतं, बरोबर? आता याचं एक्झाम्पल बघणार आहे आपण. फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ डेटा सेट कंटेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट स्टुडंट बेस्ड ऑन, म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, त्यांनी समजा किती, जर का 10 घंटे दिवसातून अभ्यास केला, तर त्याला 90च्या वर टक्के पडतील, म्हणजे मार्क्स पडतील, बरोबर? आणि जर का त्यांनी कमी अभ्यास केला, तर काय होणार आहे? कमी मार्क्स पडतील. तसंच मग काय होणार? जसं-जसं तुमचा स्टडी हॉवर वाढत जाईल, तसे मार्क्स पण वाढतील, बरोबर? मग ईच स्टुडंट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ पॉइंट इन 2 डायमेन्शनल स्पेस. समजा 2 डायमेन्शनल स्पेस आहे. 2D मध्ये काय दाखवणार आहे तुम्ही? का एक मुलगा किती अभ्यास, समजा 3 घंटे अभ्यास करणारे मुलं एका जागेवरती असतील, 6 घंटे अभ्यास करणारे मुलं एका जागेवरती असतील. म्हणजे 2D मध्ये आपण दाखवू शकतोय. कळलं? आता 2D म्हणजे काय? एक नोटबुकचं पेज समजा. त्या नोटबुक च्या पेजवरती काय केलं तुम्ही, एका साइडला जे 2 घंटे अभ्यास करतात त्यांची नावं लिहिले. दुसऱ्या साइडला जे 10 घंटे अभ्यास करतात त्यांची नावं लिहिले. म्हणजे तुम्ही एका जॉमेट्रिक स्पेसवरती ते दाखवताय, की कोण कुठं लोकेटेड आहे, 2 पॉइंटमध्ये डिस्टन्स किती आहे वगैरे. कळलं? असं तुम्ही दाखवू शकता. आता जर का तुमच्याकडे 3 असेल, इथं काय होतं आपल्याकडे स्टडी हॉवर आणि मार्क्स 2 गोष्टी होत्या. तर आपण 2D मध्ये दाखवलं. जर का तुमच्याकडे हायर डायमेन्शनल असतील, म्हणजे 3D असन, 4D असन किंवा 5D पण असू शकतं. त्यामध्ये तुम्ही काय घ्यायचं, 5 डायमेन्शनलमध्ये तुम्ही तो दाखवू शकताय त्या डेटाला. आता याच्यामध्ये पहिलं काय आपलं, टाइप्स ऑफ जॉमेट्रिक मॉडेल असतात. पहिलं लिनियर मॉडेल. आता लिनियर मॉडेलमध्ये एकच गोष्ट राहील, बरोबर? एक स्टुडंट आहे समजा. लिनियर जॉमेट्रिक मॉडेल युजेस अ स्ट्रेट लाईन. जर का 1D मध्ये असेल तर आपण स्ट्रेट लाईनने रिप्रेझेंट करू शकतोय. 2D मध्ये असेल तर प्लेनने दाखवायचं. 3D मध्ये असेल किंवा 4D, 5D असेल तर हायपर प्लेनने आपण ते दाखवू शकतोय. टू सेपरेट डिफरंट क्लासेस ऑफ डेटा. द मॉडेल ट्राईज टू फाइंड अ सुटेबल डिसिजन बाउंड्री बिटवीन द डेटा पॉइंट्स. आता काय करायचं आपल्याला? आपल्याला एक बाउंड्री बघायची आहे, की कोण, आता समजा इथं बघा तुम्हाला एक्झाम्पलवरनं कळलं. इफ स्टुडंट नीड टू क्लासिफाईड. आता तुम्हाला काय करायचं आहे, एकाच स्टुडंटला, तुमच्याकडे एक स्टुडंट आहे, त्याला एक तर पास दाखवायचं किंवा फेल दाखवायचं. मग जर का तुम्ही काय केलं, त्या नोटबुक, आपल्याकडे काय एक पेज अवेलेबल आहे, बरोबर? त्या पेजवरती काय केलं, किंवा मग एक लाईन धरा. एक लाईन पाडली तुम्ही. त्या लाईनच्या पलीकडे जे स्टुडंट राहतील ते पासवाले राहतील आणि एका साइडला जे राहतील ते फेलवाले. म्हणजे तुम्हाला जर का 1D मध्ये दाखवायचंय, तर मग त्यांना सेपरेट कोण करतंय? एक लाईन सेपरेट करते. बाउंड्री कोण आणतंय त्यांच्यामध्ये? एक लाईन आणते, बरोबर? मग एक तर पास राहीन किंवा फेल राहीन. मग त्याला काय म्हणायचं? लिनियर मॉडेल. आता डिस्टन्स बेस्ड मॉडेलमध्ये काय राहणार आहे? इन डिस्टन्स बेस्ड मॉडेल, द रिलेशनशिप बिटवीन द डेटा पॉइंट इट डिटरमाइन युजिंग द डिस्टन्स बिटवीन देम. आता रिलेशनशिप कसं काढतो आपण 2 डेटा पॉइंट्स मधलं, की त्यामध्ये डिस्टन्स किती त्यावरनं त्याला म्हणायचं डिस्टन्स बेस्ड मॉडेल. डेटा पॉइंट्स दॅट आर क्लोजर टू ईच आर कन्सिडर मोर सिमिलर. म्हणजे जे डेटा पॉइंट्स एकदम जवळ-जवळ आहे, ते जास्त सिमिलर आहे आणि जे थोडेसे लांब आहे, त्यांच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे, ते थोडे लेस सिमिलर आहे. कळलं? आता बघा, मी काय म्हटलं तुम्हाला, एक पेज घ्या. त्या पेजवरती तुम्ही एका कोपऱ्याला किती, ज्यांना जे 3 घंटे अभ्यास करतात ते लिहिले आणि एका कोपऱ्याला लिहिले तुम्ही जे 10 घंटे अभ्यास करता. आता त्यांच्यामध्ये डिस्टन्स तर जास्त असणार आहे ना, कारण ते वेगळे-वेगळे आहे. कोणी 3 घंटे करतं, कोणी 10 घंटे करतं. पण समजा एखादा विद्यार्थी जो 4 घंटे अभ्यास करतो, मग तो 3 घंट्याच्या जवळ असणार आहे. मग ते सिमिलर डेटा पॉइंट्स आपण जवळ ठेवतो आणि जे डिसिमिलर डेटा पॉइंट्स त्यांना, त्यांच्यामध्ये डिस्टन्स जास्त असतं. कळलं का? आता यानंतर काय, प्रोटोटाइप बेस मॉडेल काय?
आता तुम्ही एक्झाम्पल वगैरे हे बघू शकताय. एक एक्झाम्पल लिहू शकताय. असं नाही की प्रत्येक गोष्ट आता एक्सप्लेन करायला पाहिजे. त्यानंतर काय प्रोटोटाइप बेस मॉडेलमध्ये काय? इन प्रोटोटाइप बेस मॉडेल, ईच क्लास ऑर ग्रुप इज रिप्रेझेंटेड बाय अ रिप्रेझेंटेटिव्ह पॉइंट कॉल्ड अ प्रोटोटाइप. कळलं? प्रत्येक जो क्लास राहतो किंवा ग्रुप राहतो, त्याला आपण एका पॉइंटने दाखवतो. कळलं? त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? एक प्रोटोटाइप म्हणतो. अ न्यू डेटा पॉइंट इज असाइन्ड टू द क्लास ऑर ग्रुप हुज प्रोटोटाइप इज क्लोजेस्ट टू इट. म्हणजे आता समजा एखादा पॉइंट आहे, त्याला आपण काय म्हणतो? आपण नाव दिलं प्रोटोटाइप. पण आपल्याकडे अजून एक न्यू डेटा पॉइंट आला. मग आपण तो हा जो प्रोटोटाइप आहे याच्या आसपासच आहे, बरोबर? मग आपण काय करायचं? एक नवीन ग्रुप किंवा क्लास बनवायचा आणि त्याला त्याच्या जवळ ठेवायचं. कळलं? फॉर एक्झाम्पल, इन के मीन्स क्लस्टरिंग, द सेंटर ऑफ ईच क्लस्टर इज कॉल्ड अ सेंट्रॉइड. आता बघा, एक सेंटर राहीन, बरोबर? एक समजा इथं काय आहे तुमचा सेंटर आहे हा, बरोबर? आणि बाकीचे डेटा पॉइंट इथं आले, एक इथं आहे, एक इथं आहे, एक इथं आहे. म्हणजे सिमिलर आहे ते काय करणार आपण? या सेंट्रॉइडच्या आसपास ठेवणार आहे, अशा जवळ ह्या एरियामध्ये. कळलं का तुम्हाला? कळलं? आता यानंतर काय? द नियरेस्ट सेंट्रॉइड अँड द सेंट्रॉइड्स आर रिपीटेडली अपडेटेड. जे नियरेस्ट सेंट्रॉइड आहे ते आपण रिपीटेडली अपडेट करत राहतो. त्यानंतर आता काय? हायपर प्लेन बेस्ड मॉडेल. हायपर प्लेन कळलं ना? मी काय म्हणलो होतो? 1D मध्ये असेल तर आपण तुम्ही लाईन पाडू शकताय. 2D मध्ये असेल तर दोन गोष्टी सेपरेट कसं करशाल तुम्ही? एक प्लेन इनमध्ये. आणि 3D, 4D व 5D वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्हाला जर का दोन गोष्टीला सेपरेट करायचंय, तर त्यासाठी आपण काय वापरतो? हायपर प्लेन वापरतो. कळलं का? इट डिवाइड्स द फीचर स्पेस इंटू डिफरंट रिजन. ईच रिजन कॅन रिप्रेझेंट अ डिफरंट क्लास. इन 2 डायमेन्शनमध्ये बाउंड्री काय राहते? एक लाईन राहते. 3 डायमेन्शनमध्ये एक बाउंड्री काय राहते? प्लेन राहते. आणि हायर डायमेन्शनमध्ये त्याला आपण हायपर प्लेन म्हणतो. सोपी गोष्ट आहे. कळलं? आता यानंतर काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगला आपल्याला बघायचंय. पण त्या पहिलं आता तुम्हाला बोर होतंय का थोडंसं? थोडंसं म्हणजे इंटरेस्टिंग नाही, थेअरीच पार्ट आहे. यानंतर जे येणार आहे युनिट 2 त्यामध्ये आहे थोडं सॉल्व्हिंग वगैरे. पण जर का बोर होत असेल तर आपण एक इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी करू शकतोय. कळलं? आता इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीसाठी आपण काय करणार आहे? तुम्ही YouTubeला जाऊ शकताय. YouTubeला गेल्यानंतर तुम्ही टाकू शकताय वन नाईट इंजिनियर सर्च करू शकताय. वन नाईट इंजिनियर सर्च केल्यानंतर हे जे पहिलं चॅनल येतं, तिथं जाऊन तुम्ही सबस्क्राईब वगैरे करू शकताय. इथं मी तुमच्यासाठी आत्ता बघा ज्या नोट्सची लिंक आहे, ती मी इथं अपलोड केलेली आहे. सेम 7मध्ये बघा, सेम 7 कम्प्युटर इन सेमच्या नोट्सची लिंक मी अपलोड केली आहे. तुम्ही त्या चॅनलवरून पण लिंकमधून जाऊ शकताय किंवा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकूनच देईल. इथं आपले व्हिडिओज वगैरे भरपूर अपलोड झालेले आतापर्यंत. पण कमीत कमी 4K पर्यंत तरी सबस्क्रायबर पोहोचवा या एनसेमपर्यंत. 3.36K झाले. तरी मी आता वेळ तरी कमी आपल्याकडं. आज टाकायला चालू करतोय. पहिले माझा विचार नव्हता टाकण्याचा, बट भरपूर मुलांचे मेसेज आल्यानंतर मी प्रयत्न करतोय लवकरात लवकर टाकण्याचे. तर आतापर्यंत आपले 51 व्हिडिओज अपलोड झालेले आणि इथून पुढं पण येत राहतील व्हिडिओ. तरी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. कळलं? आता यानंतर आपण वापस येणार आहे आपल्या नोट्सकडे. नोट्सकडे आल्यानंतर काय आता बघा हे झालं आपलं. यानंतर आता आपण बघणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. यामध्ये काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आता हे तर बघितलं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, मशीन लर्निंग काय. ही एक ब्रॉड फील्ड आहे कम्प्युटर सायन्सची, बरोबर? दॅट फोकसेस ऑन क्रिएटिंग सिस्टम कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग टास्क दॅट नॉर्मली रिक्वायर ह्युमन इंटेलिजन्स सच ॲज रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, डिसिजन मेकिंग. ते असं काहीतरी बनवतं किंवा मग असं मॉडेल बनवतं की ज्याला थोडंसं ह्युमन इंटेलिजन्स लागतं आणि जे की प्रॉब्लेम सॉल्व्ह स्वतः करेन, स्वतः डिसिजन घेईन आणि एक अंडरस्टँड करतं ते लँग्वेजला. मग मशीन लर्निंग काय? एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सबसेट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय ही मोठी गोष्ट आहे. त्यातला एक छोटासा पार्ट म्हणजे काय? मशीन लर्निंग आहे. कळलं? जे की लर्न करतं डेटापासनं आणि स्वतः परफॉर्म करतं किंवा मग आपण ज्याला प्रत्येक टास्कसाठी आपल्याला त्याला प्रोग्राम नाही करावा लागत. कळलं?
आता यानंतर काय डिफरन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. तर काय AI इज अ ब्रॉड फील्ड कन्सर्न विथ मेकिंग मशीन्स बिहेव इंटेलिजंटली. आणि मशीन लर्निंग हा AIचाच पार्ट आहे, जो की डेटापासून शिकतो. कळलं? लर्न फ्रॉम डेटा. मेन गोल काय? टू क्रिएट सिस्टीम दॅट कॅन परफॉर्म टास्क रिक्वायरिंग ह्युमन इंटेलिजन्स. अशा सिस्टीम बनवायच्या की ज्यांना थोडंसं ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे घेऊन ते टास्क परफॉर्म करू शकतात. आणि इथं काय टू डेव्हलप सिस्टीम दॅट कॅन लर्न फ्रॉम डेटा अँड मेक प्रेडिक्शन्स ऑर डिसिजन्स. कळलं? हे झालंय आपलं. याच्यामध्ये ब्रॉडर स्कोप असतो. इथं थोडा नॅरोवर स्कोप आहे. कळलं? कारण ते याचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सबसेट आहे मशीन लर्निंग. तर इथं स्कोप थोडा जास्त असेल, इथं स्कोप थोडा कमी. आता इथं वर्किंगमध्ये रूल्स, लॉजिक, नॉलेज हे वापरलं जातं. इथं काय करतो आपण फक्त पॅटर्न्स आणि रिलेशनशिप आयडेंटिफाय करतो. त्यामध्ये AI सिस्टीम मे ऑर मे नॉट रिक्वायर लार्ज अमाउंट ऑफ डेटा. इथे जास्त डेटाची गरज नसते. पण MLमध्ये जर का तुम्हाला एखाद्या मॉडेलला, सिस्टमला जर का ट्रेन करायचं आहे, तर तिथं आपल्याला डेटा भरपूर लागणार आहे. कळलं? कॅन यूज प्रीडिफाईन्ड रूल्स अँड लॉजिक. म्हणजे प्रीडिफाईन्ड रूल्स, लॉजिक ज्या आधी डिफाईन केलेले ते आपण वापरू शकतो. पण इथं हे स्वतः डिसिजन घेते. याला प्रीडिफाईनची गरज नाही पडत. इथे काय लर्निंग इज नॉट ऑल्वेज नेसेसरी फॉर AI सिस्टीम. बट MLसाठी लर्निंग ही फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे काय त्यांनी जर का शिकलंच नाही, तर ते तुमच्या ज्या नीड्स आहे वगैरे ते पूर्ण करूच शकत नाही. त्याला शिकत राहावं लागतं. तुम्ही पण जे टाकताय किंवा न्यू गोष्टी त्याला अपडेट करावं लागतं. एक्सपर्ट सिस्टम असेल, रोबोटिक्स, ऑटोनॉमस सिस्टम किंवा मग व्हर्च्युअल असिस्टंट असतील. आणि इथं काय स्पॅम डिटेक्शन, रिकमेंडेशन वगैरे हे तुम्ही बघू शकता एक्झाम्पल्स. आता याच्यात टेक्निक्स काय सर्च असतं, रिझनिंग, प्लॅनिंग, नॉलेज वगैरे. आणि इकडे आपण बघितलं सुपरवाइज, अनसुपरवाइज आणि रिइन्फोर्समेंट. AI ही एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे. ML इज अ सबसेट ऑफ AI. कळलं? इतके पॉईंट लिहिल्यानंतर तुम्हाला 5 मार्क्स हे भेटून जातील. कळलं का? आता यानंतर काय डिस्क्राईब द व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्व इन डेव्हलपिंग अ मशीन लर्निंग ॲप्लिकेशन. आता तुम्हाला एक मशीन लर्निंग ॲप्लिकेशन बनवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टेप्सची काळजी घ्यावी लागेल ते आपण बघणार. आता डेव्हलपिंग अ मशीन लर्निंग ॲप्लिकेशन इन्व्हॉल्व्स अ सिस्टमॅटिक सिक्वेन्स ऑफ स्टेप्स स्टार्टिंग फ्रॉम आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम अँड कलेक्टिंग डेटा अँड एंडिंग विथ डिप्लॉय. म्हणजे स्टार्टिंग कुठून करतो आपण आयडेंटिफाय करायचा प्रॉब्लेम, डेटा कलेक्ट करायचा आणि डिप्लॉय करायचं. बरोबर? त्यानंतर काय आता तुम्हाला एक प्रॉब्लेम डिफाईन करायचा आहे. आता मग तुम्ही प्रॉब्लेम कसा डिफाईन करणार आहे? द फर्स्ट स्टेप इज टू क्लिअरली आयडेंटिफाय द प्रॉब्लेम टू बी सॉल्व अँड डिटरमाइन व्हॉट द ML सिस्टम शुड प्रेडिक्ट. कळलं? पहिले काय करायचं आहे तुम्हाला प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करायचं, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. बरोबर? आणि द टाईप ऑफ प्रॉब्लेम क्लासिफिकेशन असो, रिग्रेशन असो ऑर क्लस्टरिंग इज अल्सो आयडेंटिफाईड. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेमला डिफाईन केलं. बरोबर? मग तो प्रॉब्लेम कोणत्या टाईपमध्ये पडतो? एक तर क्लासिफिकेशनमध्ये पडतो का रिग्रेशनमध्ये का क्लस्टरिंगमध्ये, हे बघायचं. हे झाल्यानंतर काय आता डेटा कलेक्ट करायचा. तुम्हाला प्रॉब्लेम कळाला. नेक्स्ट स्टेप काय डेटा कलेक्ट करायचा. त्यानंतर काय करायचं ट्रेन करायचं मशीन लर्निंग मॉडेलला. म्हणजे डेटा तुम्ही आता डेटाबेसमधून फाईल, सेन्सर असेल, वेबसाईट, API तिथून डेटा कलेक्ट करू शकता. मग प्रिपेअर आणि प्रोसेस करणं डेटाला म्हणजे काय जो डेटा कलेक्ट झालाय तो असं नाही की म्हणजे कन्सिस्टंट डेटा आहे किंवा मग कंटिन्युअस डेटा आहे. त्यामध्ये काही व्हॅल्यूज मिसिंग असतात, काही व्हॅल्यूज डबल आल्या असतील, त्यामध्ये नॉईज असतं, इनकन्सिस्टंट व्हॅल्यूज असतात. या सगळ्या आपल्याला हँडल करावं लागतं. बरोबर? त्याला आपण एक सुटेबल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे स्ट्रक्चर जसं की पूर्ण कन्सिस्टंट डेटामध्ये कन्व्हर्ट करतो. दिस स्टेप मे इन्क्लूड कळलं हे तर कळलं ना तुम्हाला मिसिंग व्हॅल्यूज, रिमूव्हिंग डुप्लिकेट्स हे आपण बघितलं. यानंतर काय करायचं सिलेक्ट अँड इंजिनियर फीचर्स. म्हणजे इम्पॉर्टंट फीचर्स आर सिलेक्टेड फ्रॉम द अवेलेबल डेटा. अवेलेबल डेटामधून इम्पॉर्टंट फीचर सिलेक्ट करायचे. फीचर इंजिनिअरिंग मे ऑल्सो बी परफॉर्म टू क्रिएट न्यू युजफुल फीचर्स फ्रॉम द एक्झिस्टिंग वन. फॉर एक्झाम्पल काय जेव्हा तुम्ही हाऊसची प्राइस प्रेडिक्ट करता, फीचर काय एरिया आहे, लोकेशन आहे, नंबर ऑफ रूम्स आहे अँड हाऊस मे बी सिलेक्टेड. आता जेव्हा तुम्हाला हाऊसची प्राइस प्रेडिक्ट करायची तुम्ही मेन फीचर सिलेक्ट करता. जसं की लोकेशन असेल, बरोबर, नंबर ऑफ रूम्स असतील, ह्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट करता, एज असेल.
तसंच मग तुम्ही एखाद्या डेटामधून ह्या मेन गोष्टी सिलेक्ट करू शकताय. मग डेटाला स्प्लिट करायचं. द प्रिपेड डेटा सेट इज जनरली डिव्हायडेड इंटू 2 गोष्टींमध्ये डिव्हाईड करायचं त्याला. कोणत्या-कोणत्या? एक तर ट्रेनिंग आणि दुसरं टेस्टिंगमध्ये, बरोबर? आता ट्रेनिंग डेटा इज यूज्ड टू लर्न द मॉडेल. आता मॉडेलला शिकायचंय. मॉडेल असं नाही की बनवल्या-बनवल्या त्याला सगळं माहिती, त्याला शिकावं तर लागेल. मग त्यासाठी आपला असतो ट्रेनिंग डेटा, बरोबर? आणि व्हाईल द टेस्टिंग डेटा इज यूज्ड टू, म्हणजे टेस्टिंग डेटा कशासाठी यूज होणार आहे, की मॉडेल हे प्रॉपरली वर्क करतंय का नाही ते बघण्यासाठी, किंवा मग जे करेक्टली आउटपुट देतंय का नाही ते बघण्यासाठी आपण टेस्टिंग डेटा यूज करणार. त्यानंतर काय, मशीन लर्निंग मॉडेल सिलेक्ट करायचं, अल्गोरिदम. आता जर का लिनियर रिग्रेशन असेल तर रिग्रेशन बघतो आपण. डिसिजन ट्री सारखं असेल तर क्लासिफिकेशन रिग्रेशन सिलेक्ट करू शकतोय. के मीन्स असेल तर क्लस्टरिंग असतं. SVM क्लासिफिकेशन असतं, बरोबर? हे तुम्ही याच्यातून एक सिलेक्ट करायचं आणि मॉडेलला ट्रेन करायचं. द सिलेक्टेड अल्गोरिदम इज अप्लाइड टू द ट्रेनिंग डेटा. ड्युरिंग ट्रेनिंग द मॉडेल लर्न्स पॅटर्न. म्हणजे काय, मॉडेलला ट्रेन केल्यानंतर त्याला इव्हॅल्युएट करायचं. इव्हॅल्युएट करणं म्हणजे काय, द ट्रेन मॉडेल इज टेस्टेड. म्हणजे जो अनसीन डेटा आहे, जो डेटा आपल्याकडे अवेलेबल नाही, त्यांनी त्याला टेस्ट करायचं. नंतर तुम्ही काय करू शकताय, डिप्लॉय करू शकताय तुमच्या मॉडेलला, आणि नंतर मॉनिटर करू शकता. म्हणजे डिप्लॉय केल्यानंतर असं नाही की तुमचं काम संपलं. तुम्ही त्याच्यावरती कंटिन्यू मॉनिटर करू शकताय, आणि मेंटेनन्स हा तर कोणत्या पण गोष्टीला लागतोच. मग मॉडेलला मेंटेन पण करावं लागेल तुम्हाला. कळलं? हे मी ते शॉर्टमध्ये दिलंय तुमच्यासाठी, की कोणत्यानंतर कोणती स्टेप तुम्ही करायची. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही हे वरचं लिहू शकताय. कळलं? आता ग्रुपिंग आणि ग्रेडिंग मॉडेल्स काय असतात, ही एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे बघा. आता मशीन लर्निंगमध्ये काय होतं, ग्रुपिंग आणि ग्रेडिंग मॉडेल्स आर यूज टू ऑर्गनाइज डेटा ऑब्जेक्ट्स अँड डिटरमाइन देअर कॅरेक्टरिस्टिक्स बेस्ड ऑन द फीचर्स अवेलेबल इन द डेटा. म्हणजे काय, ग्रुपिंग कशावरती, आता समजा ग्रुपिंग वरूनच कळतं आपल्याला काय करायचंय, जे सिमिलर ऑब्जेक्ट्स आहे त्यांना ग्रुप करायचंय, बरोबर? आणि ग्रेडिंग ग्रेडिंग म्हणजे काय, आता ए ग्रेड पडणं, बी ग्रेड पडणं. आपण समजा मार्क्स, तुम्हाला जितके मार्क्स पडतं त्यावरनं काय करतं, युनिव्हर्सिटी तुम्हाला ग्रेड देतं, बरं? मग असंच आपल्याला ग्रेड पण द्यायचे आणि जे सिमिलर ऑब्जेक्ट आहे त्यांना ग्रुप करायचं. आता पहिलं बघणार आहे आपण ग्रुपिंग मॉडेल, बरोबर? आता ग्रुपिंग मॉडेलमध्ये काय, ग्रुपिंग मॉडेल हे एक मशीन लर्निंग मॉडेल आहे, जे काय करतं, डिवाइड करतं सेट ऑफ डेटा ऑब्जेक्ट्स इंटू डिफरंट ग्रुप्स ऑर कॅटेगरीज. म्हणजे आता बघा, जर का सिमिलॅरिटीज असेल तर ग्रुप करायचं, डिफरन्सेस असेल तर नाही ग्रुप करायचं. कळलं? ऑब्जेक्ट्स हॅव सिमिलर फीचर्स आर प्लेस इन द सेम ग्रुप. ज्यांचे फीचर सिमिलर आहे, ज्या ऑब्जेक्ट्स आहे त्यांना एका ग्रुपमध्ये ठेवायचं. ज्यांचे फीचर्स वेगळे वेगळे, कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहे, त्यांना डिफरंट ग्रुपमध्ये टाकायचं. कळलं? ग्रुपिंग ही 2 वेजनी होते. कोणती कोणती सांगा बरं? द ग्रुप्स आर ऑलरेडी डिफाईन्ड अँड द मॉडेल लर्न्स टू असाइन अ न्यू डेटा टू द एक्झिस्टिंग क्लासेस. फॉर एक्झाम्पल, म्हणजे ईमेल कॅन बी काय रेंज, स्पॅम किंवा नॉट स्पॅम. पण इन क्लस्टरिंग द ग्रुप्स आर नॉट प्रीडिफाईन्ड. द मॉडेल डिस्कवर्स द ग्रुप्स ऑटोमॅटिकली बाय अनालायझिंग सिमिलॅरिटीज इन डेटा. आता बघा, एक ईमेल आहे. ईमेल तर आधीच माहीत राहतं ना तुम्हाला, स्पॅम आहे की नाही आहे. मग स्पॅम असेल तर स्पॅमच्या ग्रुपमध्ये, नॉट स्पॅम असेल तर नॉट स्पॅमच्या ग्रुपमध्ये. म्हणजे क्लस्टरिंग राहतं. मी तुम्हाला एक्झाम्पल काय दिलं होतं, की तुम्ही समजा एक क्लास दिल तर तुमचं जे अटेंडन्स रजिस्टर राहायचं 1ली ते 10वी साठी ते. मग त्यामध्ये समजा एखादा न्यू ॲडमिशन आलं. आता न्यू ॲडमिशन माहिती का तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये राहणार आहे? ते प्रीडिफाईन नाहीये. त्याला तुम्हाला विचारावं लागेल, की तू कोणत्या क्लासमध्ये, नंतर तो त्या रजिस्टरमध्ये ॲड केला जाईल, बरोबर? या 2 गोष्टी वेगळ्या-वेगळ्या. मग ह्या 2 गोष्टीने ग्रुपिंग आपण करू शकतो. आता हे तुम्ही एक्झाम्पल वगैरे वाचू शकता. हे इझी आहे. ग्रेडिंग मॉडेलमध्ये काय, आता ग्रेडिंग मॉडेल एक मशीन लर्निंग मॉडेल आहे, जे आपण स्कोर, रेटिंग किंवा ग्रेड. आता एखादी हॉटेल असेल समजा, तुम्ही एखाद्या जागेवर जेवायला गेले वगैरे, किंवा मग तिथं तुम्ही रेटिंग देता, बरोबर? 5 स्टार रेटिंग, 4 स्टार रेटिंग. ते पण एक काय ग्रेड देता ना तुम्ही त्यांना. त्यांची सर्व्हिस आवडली तर तुम्ही 5 स्टार द्याल, थोडी कमी झाली तर 4 स्टार. असं तुम्ही ग्रेड देता त्यांना, बरोबर? Unlike grouping models, which mainly determines which group an object belong to, grading model determines how much, म्हणजे किती गुड सर्व्हिस होती किंवा मग किती चांगली एखादी गोष्ट राहू शकते, त्यावरती आपण ग्रेड देतो. आता द आउटपुट ऑफ द ग्रेडिंग मॉडेल मे बी कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑर अन ऑर्डर्ड लेवल. फॉर एक्झाम्पल,
अ बँक कॅन कॅल्क्युलेट अ क्रेडिट स्कोर फॉर अ कस्टमर युजिंग इन्कम. बरोबर. क्रेडिट स्कोर जो असतो तुमचा ते एक ग्रेडच राहतो एका प्रकारचा. प्रिव्हियस ट्रान्झॅक्शनवरती बँक तुम्हाला काय करतं, एक क्रेडिट स्कोर देतं. हायर क्रेडिट स्कोर मे इंडिकेट लोअर क्रेडिट रिस्क. जितका तुमचा क्रेडिट स्कोर हायर असेल, तितकं क्रेडिट रिस्क कमी असते. बरोबर. एज्युकेशनल सिस्टममध्ये काय राहतं, जसं की अटेंडन्स, असाइनमेंट, मार्क्स, एक्झामिनेशन राहतं. त्यावरती तुम्हाला ABCD ग्रेड भेटतं. बरोबर. आता ग्रेडिंग मॉडेल्स आर कॉमनली यूज इन क्रेडिट स्कोरिंग, रिस्क असेसमेंट, स्टुडंट परफॉर्मन्स प्रेडिक्शनसाठी ग्रेडिंग मॉडेल यूज केलं जातं. त्यामध्ये डिफरन्स बघू शकता. ग्रुपिंगमध्ये काय राहतं, कॅटेगरीजमध्ये आपण ग्रुप्समध्ये डिवाइड करतो डेटाला आणि इकडे काय स्कोअर असाइन करतो. बरोबर. टू डिटरमाइन विच ग्रुप अँड ऑब्जेक्ट बिलॉंग टू. कोणत्या ग्रुपमध्ये हे ऑब्जेक्ट जायला पाहिजे हे बघतो आपण आणि इथं किती चांगलं आहे ते ऑब्जेक्ट ते बघतो. इथं क्लास, कॅटेगरी, क्लस्टर असतं. इकडे स्कोर, रेटिंग, ग्रेड असतं. एक कॅटेगोरियल असतं. हे न्यूमेरिकली व्हॅल्यू असतं ABCD. बरोबर ना. किंवा मग 1 स्टार 2 स्टार असं असतं. स्पॅम किंवा नॉन स्पॅम, इकडं क्रेडिट स्कोर. कळलं, पाठ झालं तुमचं आता हे. एकदम सोप्या भाषेत एक्सप्लेन केलं आहे. बरोबर. आता याच्यानंतर मशीन लर्निंग आणि ॲप्लिकेशन्स ऑफ मशीन लर्निंग इन डेटा सायन्स काय बघायचे. मशीन लर्निंग आता मी भरपूर वेळा सांगितलं तुम्हाला. हे तुम्ही वाचून घेऊ शकताय. मी ते तुमच्यासाठी लिहिलंय माहिती का प्रत्येक क्वेश्चनमध्ये. कारण की काय होतं, समजा हा क्वेश्चन पडलाय मागच्या वेळेस, बरोबर. तर मग ह्या क्वेश्चनचं उत्तर मी पूर्ण म्हणजे इथं दाखवायचा प्रयत्न केला. असं नाही की मी मशीन लर्निंग वरती कव्हर केलं म्हणून तुमच्या इथं नाही दिलंय तुम्हाला. PDF मध्ये पण ते अवेलेबल करून दिलंय. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस समजा इथं क्वेश्चनमध्ये मशीन लर्निंग आलं तर वरती जायची गरज नाही पडणार. ते जागेवरती भेटेल. कळलं? त्यामुळे मी आता वापस एक्सप्लेन नाही करत आहे. तुम्ही आता बघून घ्यायचं वापस मागचा क्वेश्चन एकदा रिपीट बघून घ्या. तुम्हाला त्यावरनं कळेल. आता यामध्ये काय बघायचं, ॲप्लिकेशन्स ऑफ मशीन लर्निंग इन डेटा सायन्स. आता ॲप्लिकेशन्स ऑफ मशीन लर्निंग काय, डेटा प्रेडिक्शनसाठी यूज होतं. बरोबर. पहिली गोष्ट काय, डेटा प्रेडिक्शनमध्ये काय, मशीन लर्निंग इज वाईडली यूज बाय डेटा सायंटिस्ट टू प्रेडिक्ट फ्युचर व्हॅल्यूज. कळलं. हिस्टॉरिकल डेटाचा उपयोग करून आपण काय करतो, फ्युचर व्हॅल्यूज प्रेडिक्ट करतो. त्याला म्हणायचं डेटा प्रेडिक्शनसाठी. जसं की आता एखादा मुलगा ट्रेडिंग करतो. तुमच्यातले भरपूर जण ट्रेडिंग वगैरे करत असाल. तर ते काय करतात, मागच्या डेटाचं ॲनालिसिस करता आणि त्या डेटावरती प्रेडिक्ट करता पुढं काय होणार आहे. बरोबर. मग ते मशीन लर्निंग पण अशी गोष्ट करू शकतं आपण जर का त्याला ट्रेन केलं तर. मग ते डेटा प्रेडिक्शनमध्ये येतं. क्लासिफिकेशनमध्ये काय, ML अल्गोरिदम कॅन क्लासिफाईड इंटू कॅटेगरीज. म्हणजे आता कस्टमर ईमेल स्पॅम आहे किंवा नॉन स्पॅम आहे, ह्या 2 कॅटेगरीज झाल्या. बरोबर. तसं क्लासिफाय करू शकताय. क्लस्टरिंग आणि कस्टमर सेगमेंटेशन असतं. म्हणजे मशीन लर्निंग कॅन आयडेंटिफाय ग्रुप्स ऑफ सिमिलर डेटा विदाउट प्रिडिफाईन लेबल. कळलं. डेटा सायंटिस्ट यूज क्लस्टरिंग टू डिवाइड कस्टमर्स अकॉर्डिंग टू देअर पर्चेसिंग बिहेवियर. यानंतर काय आता रिकमेंडेशन सिस्टम. रिकमेंडेशन सिस्टम काय, ML ॲनालायझेस युजर बिहेवियर ॲनालाइज करतं ते आणि रिकमेंड करतं. समजा रिलिव्हंट प्रोडक्ट्स असतात, मूव्हीज असतात, म्युझिक. समजा तुम्ही बघितलं असेल ना, तर तुम्ही समजा Instagramची फीड आहे तुमची. बरोबर. तुम्ही जर का तुम्ही जर का एखादी अशी रील बघितली जी की ब्रेकअपवरती वगैरे असं, तर ते तुम्हाला तेच कंटेंट सजेस्ट करतं. तुम्ही मोटिवेशनल बघितली तर मोटिवेशनलच कंटेंट सजेस्ट. हे कशामुळे पॉसिबल आहे, MLमुळं. कळलं का, मशीन लर्निंगमुळं. आता ॲनोमली अँड फ्रॉड डिटेक्शन काय, मशीन लर्निंग कॅन आयडेंटिफाय अनयुज्युअल पॅटर्न्स इन लार्ज डेटा सेट्स. म्हणजे बँकिंग आणि फायनान्समध्ये काय होतं, जे रिस्क राहतं ते आधीच डिटेक्ट करतं ते. कळलं. आता नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये कळलं आपल्याला, चॅटबॉट्स असतील वगैरे, ते आपण मशीन लर्निंगच्या मदतीने करू शकतो. आता हे तुम्ही बघू शकता इथं तेच दिलंय मी. प्रेडिक्शनमध्ये क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग, डेटा ॲनालिसिस अँड पॅटर्न डिस्कव्हरीसाठी पण हे यूज केलं जातं. वाचू शकता, एकदम इझी गोष्ट आहे, ते काय अवघड नाही. आता बघा, मशीन लर्निंग आणि ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. तर ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग काय आता, इथं पण वापस एकदा मशीन लर्निंग दिलंय मी, हे पण तुम्ही वाचू शकताय. कळलं आता. आणि मशीन लर्निंग आणि ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगला आपण कम्पेअर करणार. मग प्रोग्रामर एक्सप्लिसिटली डिफाईन्स द रूल्स अँड लॉजिक
ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये काय राहतं, रूल्स आणि लॉजिक असतं. मशीन लर्निंगमध्ये काय राहतं, ते स्वतः डेटाकडून शिकते ते, बरोबर. इथं काय राहतं, प्रोग्राम राहता, रूल्स राहता. पण इथं डेटा आणि एक्सपेक्टेड रिझल्ट राहतं, जे ट्रेनिंग इन्फॉर्मेशन आहे किंवा मग एक्सपेक्टेड रिझल्ट्स वगैरे भेटतात तुम्हाला. आउटपुट काय, प्रोड्युसेस द रिक्वायर्ड रिझल्ट युझिंग प्री डिफाईन्ड रूल्स. जे जुने रूल्स डिफाईन केले, त्या जुन्या रूल्सचा उपयोग करून आपण काय करतो, एक रिझल्ट आणतो, बरोबर. आणि इकडं काय, प्रोड्युसेस अ ट्रेंड मॉडेल दॅट कॅन मेक प्रिडिक्शन्स. आपण काय करतो, एक ट्रेंड मॉडेल प्रोड्यूस करतो जे की प्रेडिक्शन्स करू शकतात. रूल्स हे मॅन्युअली रिटर्न केले जातात. हे रूल्स आर लर्न ऑटोमॅटिकली फ्रॉम डेटा. याला लेस ट्रेनिंग डेटा लागतो, याला थोडासा जास्त ट्रेनिंग डेटा लागतो. प्रोग्राम्स मे नीड टू मॉडिफाईड वेन कंडिशन चेंज. आता कंडिशन जर का चेंज झाली तर प्रोग्रामला काय करायला लागतं, मॉडिफाय. पण इथं तसं गरज नाही, तर काय ते स्वतः शिकतं ना गोष्टी, त्यामुळे मॉडिफाय करायची गरज नाही पडत, कळलं. आणि इथं प्रोग्राम टू कॅल्क्युलेट सॅलरी युझिंग प्रीडिफाईन्ड फॉर्म्युला. आणि हे प्रेडिक्ट करतं सॅलरी एक्सपिरियन्सवरती बेस. समजा एखाद्याला जास्त एक्सपिरियन्स असेल, त्यावरती थोडी सॅलरी वाढवा देईल, कळलं. आता पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक. पॅरामेट्रिक काय असतं सांगा बरं. मशीन लर्निंग मॉडेल हे आपण दोन गोष्टीमध्ये क्लासिफाय करू शकतो, एक तर पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक, कळलं. आता पॅरामेट्रिक मॉडेल assumes a specific form of structure for the relationship between input and output. It uses a fixed number of parameters to represent a model, and number of parameters generally does not increase significantly with the size of training data set. म्हणजे काय राहतं, आता पॅरामीटर राहतं, बरोबर. इथं आता हे तुम्ही वाचू शकता, पण यावरती मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की जे y इक्वल टू एम एक्स प्लस सी हे काय लिनियर रिग्रेशन आहे, बरोबर. लिनियर रिग्रेशन रिलेशनशिप बिटवीन इनपुट आणि आउटपुट इज रिप्रेझेंटेड बाय अ लिनियर इक्वेशन. म्हणजे जे इनपुट आहे, जर काय, आता बघा y इक्वल टू एम एक्स प्लस सी कशासाठी यूज होतं, स्ट्रेट लाईनसाठी, बरोबर. जर तुमचं जितकं इनपुट आहे तेवढंच जर का तुम्हाला आउटपुट दाखवायचं, तुम्ही काय यूज करशाल, y इक्वल टू एम एक्स प्लस सी. हिअर एम एन सी आर हे पॅरामीटर्स आहे. पॅरामेट्रिक आहे ना, पॅरामेट्रिक मशीन लर्निंग मॉडेल. तर मग y इक्वल टू एम एक्स प्लस सी मध्ये काय, एक एम पॅरामीटर आहे, एक सी पॅरामीटर आहे, दॅट आर लर्न फ्रॉम ट्रेनिंग डेटा. आता हे बघा, लिनियर रिग्रेशन एक्झाम्पल झालं, बरोबर. आता इफ द ॲज्युम मॉडेल स्ट्रक्चर डज नॉट मॅच द ॲक्च्युअल डेटा, इट्स प्रेडिक्शन परफॉर्मन्स मे बी पुअर, कळ. याचं हे लिमिटेशन आहे, ॲडव्हान्टेजेस आहे, बरोबर. आता यामध्ये तुम्ही एम आणि सी जर का चेंज बी केले तरी ते पण तसंच, जसा ग्राफ भेटायचा तुम्हाला. आता समजा ही वाय ॲक्सिस आहे, ही एक्स ॲक्सिस आहे. वाय इक्वल टू एम एक्स प्लस सीचा ग्राफ कसा असतो, वाय इक्वल टू एम एक्स प्लस सीचा ग्राफ असा असतो, बरोबर. इथं तुम्ही हे एम दाखवू शकताय, सी दाखवू शकताय ह्या एरियामध्ये. हे काय, वाय ही कडली एक्स ॲक्सिस आहे आपली, बरोबर. आता अजून काय, एम म्हणजे काय राहतो, या गोष्टीचा स्लोप असतो, बरोबर. ही लाईन कोणत्या स्लोपनी 45 डिग्रीवरती आहे की 50 डिग्रीवरती आहे, ते दाखवून एम म्हणजे काय, स्लोप. आणि सी हे काय राहतं, सी हा हा डिस्टन्स किती आहे, कळलं. ही जी आपली लाईन जाती वरती स्ट्रेट लाईन, त्या लाईनमध्ये आणि एक्समध्ये डिस्टन्स किती, बरोबर. हा डिस्टन्स म्हणजे सी असतो, इंटरसेप्ट म्हणतो आपण त्याला, त्याला सी म्हणतो. आता नॉन पॅरामेट्रिक म्हणजे काय, नॉन पॅरामेट्रिक मॉडेल डज नॉट ॲज्युम अ फिक्स फॉर्म ऑफ रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. आता पॅरामेट्रिकमध्ये तर फिक्स होतं इनपुट आणि आउटपुट, म्हणून तर लाईन स्ट्रेट येत होती, बरोबर. पण इथं काय राहतं, नॉन पॅरामेट्रिकमध्ये फिक्स फॉर्म नसतो रिलेशनशिपचा. इनपुट आणि आउटपुट हे डिफर करू शकतात, कळलं. ॲज द अमाऊंट ऑफ ट्रेनिंग डेटा इन्क्रीजेस द मॉडेल कॅन बिकम मोर कॉम्प्लेक्स. म्हणजे इथं जसा ट्रेनिंग डेटा वाढतो तसं मॉडेल पण कॉम्प्लेक्स होत चालतं. देअरफॉर नॉन पॅरामेट्रिक मॉडेल जनरली रिक्वायर मोर डेटा अँड कम्प्युटेशनल रिसोर्सेस दॅन द पॅरामेट्रिक मॉडेल. याचे हे एक्झाम्पल आहे, हे लक्षात ठेवू शकताय तुम्ही, कळलं. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस वाचू शकताय. आणि इथं मी डिफरन्स दिला आहे, हे फिक्स फॉर्म ऑफ रिलेशनशिप आहे आणि हे ॲज्युम करतं फिक्स फॉर्म. हे फिक्स पॅरामीटर यूज करतं. हे जर का डेटा जर का ग्रो झाला तर कॉम्प्लेक्सिटी वाढतं. हे लेस फ्लेक्झिबल आहे, हे मोर फ्लेक्झिबल आहे.
याला लेस डेटा लागतो, याला मोर डेटा लागतो. हे फास्टर आहे, स्लोवर आहे वगैरे तुम्ही वाचू शकता. एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं. आणि एक्झाम्पल काय आहे वगैरे आपल्याला याच्याशी काही घेणं नाही. कारण की जरी आपण हे मागच्या वेळेस केलतं, एंड सेमला, मागच्या सेमला होतं आय थिंक आपल्याला. त्यामध्ये आपण केलतं, तर ते आपण आता विसरून गेलोय पूर्णपणे, बरोबर? लिनिअर रिग्रेशन होतं, लॉजिस्टिक रिग्रेशन, नेओ बेस वगैरे ह्या गोष्टी होत्या. पण ते आपण विसरलोय. आता विसरलो जरी आहे, पण आपण आता मागचं करू शकतोय का वापस? त्यामुळं फक्त एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. बाकी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. कळलं? आता इथं काय आता हे सुपरवाईज, अनसुपरवाईज आणि सेमी सुपरवाईज. कळलं? हे तर आपण शिकलोय आता सुपरवाईज काय असतं. मी तुम्हाला वरतीच सांगितलं यामध्ये लेबल डेटा असतो, बरोबर? आणि अनसुपरवाईजमध्ये काय असतं? अनलेबल डेटा असतो. याच्यासाठी मी तुम्हाला CR लक्षात ठेवायला लावलं होतं सुपरवाईजसाठी. अनसुपरवाईजसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायला लावलं होतं? CA लक्षात ठेवायला लावलं होतं. क्लस्टरिंग आणि असोसिएशनसाठी. सेमी सुपरवाईज म्हणजे काय हे बघायचं आपल्याला फक्त आता. सेमी सुपरवाइज्ड लर्निंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ सुपरवाइज अँड अनसुपरवाइज्ड लर्निंग. म्हणजे सुपरवाइजचं आणि अनसुपरवाइजचं कॉम्बिनेशन म्हणजे सेमी सुपरवाइज. इन दिस अप्रोच द मॉडेल इज ट्रेन युझिंग अ स्मॉल अमाउंट ऑफ लेबल डेटा. आता बघा, सुपरवाइज आलं म्हणजे लेबल डेटा तर येणारच आहे, बरोबर? सुपरवाइज आलं तर काय होणार आहे? लेबल डेटा तर येणारच आहे. पण आता बघा, इथं काय आलं आपलं, कुठे गेलं ते? बघा, सुपरवाइजचं आणि अनसुपरवाइजचं कॉम्बिनेशन आहे, बरोबर? मग सुपरवाइज आलं तर इथं काय आलं आपलं, लेबल डेटा येणार आहे. आणि अनसुपरवाइज आलं तर अनलेबल डेटा येणार आहे. पण इथं काय होतं, सुपरवाइज डेटा हा थोडा कमी प्रमाणात असतो आणि अनसुपरवाइज डेटा हा काय राहतो, जास्त प्रमाणात असतो. कळलं का? सुपरवाइज डेटा हा कमी प्रमाणात, अनसुपरवाइज डेटा हा जास्त प्रमाणात. कळलं? Obtaining label data can be expensive and time consuming because it requires human experts. However, unlabeled data is generally easier to obtain. सेमी सुपरवाइज मध्ये कळलं अनलेबल डेटा जास्त का असतो, कारण लेबल डेटा हा थोडा एक्सपेन्सिव्ह पडतो आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. तसा अनलेबल डेटा हा इझियर आहे. कळलं? फॉर एक्झाम्पल, इमेज क्लासिफिकेशन, ओनली अ स्मॉलर नंबर ऑफ इमेज मे बी लेबल एज कॅट और डॉग, while thousands of other images may be unlabeled. तर लेबल इमेजेस क्लासिफाय करायचे आहे तुम्हाला तर वेळच लागतो. अनलेबल तुम्ही किती पण इमेजेस घेऊ शकताय. यावरनं तुम्ही इमेज क्लासिफिकेशन, स्पीच रेकॉग्निशन हे झाले ॲप्लिकेशन झाले. इथं मी तुम्हाला हे डिफरन्स दिलाय. सेम तसाच आहे. वाचून घ्यायचंय फक्त एकदा. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघा, सुपरवाइज अनसुपरवाइज हे मी सुपरवाइज आपण वरती पण बघितलं. तीच आहे गोष्ट. मी वापस का लिहिलंय? कारण हे सगळं इम्पॉर्टंट्स आहे. त्यामुळे तुम्हाला, आणि हे सगळे PYQ रिपीटेड क्वेश्चन आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त गरज पडेल म्हणून मी प्रत्येक जागेवरती लिहिलंय. आता बघा, आपला लास्ट क्वेश्चन काय आता? डिस्क्राईब व्हेरियस स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोचेस बघायचे आपल्याला. आता व्हेरियस स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोचेस काय? स्टॅटिस्टिकल लर्निंग इज अन अप्रोच टू मशीन लर्निंग जे की स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी, मॅथमॅटिकल मेथडचा उपयोग करतं, बरोबर? आता यामध्ये काय, इट स्टडीज द रिलेशनशिप बिटवीन द इनपुट व्हेरिएबलमध्ये आणि आउटपुट व्हेरिएबलमध्ये जे रिलेशनशिप आहे ते स्टडी करतं, त्यावरती प्रेडिक्ट करतं. कळलं? त्यामध्ये पहिलं काय, रिग्रेशन अप्रोच. रिग्रेशन अप्रोच काय? आता बघा, रिग्रेशन इज यूज वेन द आउटपुट इज कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यू. इट अटेम्प्ट्स टू फाइंड अ मॅथमॅटिकल रिलेशनशिप बिटवीन द इनपुट व्हेरिएबल अँड द आउटपुट व्हेरिएबल. रिग्रेशन कधी यूज केलं जातं आपण, जेव्हा आउटपुट हा कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यूवर आहे. कळलं? आता बघा, फॉर एक्झाम्पल, लिनियर रिग्रेशन कॅन बी यूज टू प्रेडिक्ट प्राइस ऑफ हाऊस बेस्ड ऑन इट्स एरिया. लिनियर रिग्रेशन आपण हाऊस प्राइस प्रेडिक्ट करायला यूज करतो, जसं की y इक्वल टू बीटा नॉट वगैरे. हे जे इक्वेशन आहे ना, याला तुम्ही y इक्वल टू mx प्लस सीच्या फॉर्ममध्ये पण घेऊ शकताय आणि असं पण रिप्रेझेंट करू शकताय. कळलं? आता यानंतर काय बघायचं आपल्याला? यानंतर आपल्याला बघायचं आता classification approach. Classification is used when the output belongs to a particular category. म्हणजे एक तर स्पॅम मध्ये येईन किंवा नॉन स्पॅम मध्ये येईन. ह्या जर दोन कॅटेगरी असतात
ते आपण काय यूज करतो, क्लासिफिकेशन. बेयिशियन अप्रोच कधी यूज करतो आपण, जेव्हा प्रोबॅबिलिटी. बेयिशियन अप्रोच युजेस प्रोबॅबिलिटी थिअरी बेस्ड थेरम. आपल्याला डिसिजन घ्यायचंय, प्रेडिक्ट करायचंय, जिथं की एस्टिमेट करतोय आपण एक प्रोबॅबिलिटी, असं नाही की आपल्याला फिक्स माहिती आहे, तर आपण हा फॉर्म्युलाचा यूज करू शकतोय. कळलं का? कळलं इथपर्यंत? आता यानंतर काय, यानंतर आपण बघणार आहे आता न्यू बेस झाला तर मॅक्सिमम लाईकलीहुड अप्रोच. Maximum likelihood approach estimate the parameter of a statistical model by finding the parameter values that make the observed data more likely to occur. In simple terms, the model select the parameter that provide the best explanation for the available training data. कळलं? आता समजा तुमच्याकडं, आता याला कसं एक्सप्लेन करू शकतो आपण, की जी गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा जी गोष्ट जास्त प्रोबॅबल आहे, आपण ती घेण्याचा प्रयत्न करतो. समजा कसं, आता चॅट जीपीटी कधी कधी काय करते, तुम्हाला 2 रिस्पॉन्स देते. ह्या साईडला एक रिस्पॉन्स असतो, ह्या साईडला एक रिस्पॉन्स असतो. ते काय सांगतो तुम्हाला, की तुम्हाला कोणता रिस्पॉन्स आवडतोय जास्त. मग तुम्ही काय करता, एक रिस्पॉन्स सिलेक्ट करता, बरोबर. मग तसंच आपल्याला कोणतं जास्त गोष्ट आवडतीये ते आपण, जास्त लाईकलीहुड कोणतं आहे ते बघतो आपण, बरोबर. त्याला म्हणायचं मॅक्सिमम लाईकलीहुड अप्रोच. त्यानंतर मॅक्सिमम पोस्टेरियोरी मॅप अप्रोच. मॅक्सिमम अ पोस्टेरियोरी मॅप अप्रोच एस्टिमेट मॉडेल पॅरामीटर बाय कन्सिडरिंग बोथ. ऑब्झर्व डेटा पण बघतं हे, आणि प्रायर नॉलेज पण बघतं. हे मॅक्सिमम लाईकलीहुड सारखंच आहे, विच मेनली कन्सिडर द ऑब्झर्व डेटा. मॅप कंबाईन्स द लाईकलीहुड ऑफ द डेटा विथ अ प्रायर प्रोबॅबिलिटी. हे काय कन्सिडर करतं, फक्त ऑब्झर्व डेटा. पण जे मॅक्सिमम पोस्टेरियोरी अप्रोच आहे, यामध्ये दोन्ही पण असतं, डेटा विथ प्रायर प्रोबॅबिलिटी. हा फॉर्म्युला तुम्ही बघू शकताय. त्यानंतर डेन्सिटी एस्टिमेशन काय, आता जिथं जास्त डेन्सिटी असेल, समजा असं तुम्ही ग्राफ बघितला असेल, समजा हा झाला ग्राफ, इथं काय आहे, असं समजा आपण हा ग्राफ काढला आणि इथं जास्त डेन्सिटी प्रेझेंट आहे, या साईडला थोडी कमी डेन्सिटी, या साईडला आणि ह्या साईडला इकडे कमी डेन्सिटी. हा डेन्सिटी जिथं जास्त ते रेन आपण ते सिलेक्ट करतो, डेन्सिटी एस्टिमेशन अप्रोच. कळलं? आता बघा, इथं आपलं थोडंसं कमी आहे, इथं कमी डेन्सिटी, इथं जास्त आहे, म्हणजे आपल्याला ग्राफवरनं पण समजू शकतं या गोष्टी. नॉन पॅरामेट्रिक आणि पॅरामेट्रिकचं आपण बघितलंय, हे तुम्ही वाचून घेऊ शकता वापस एकदा, एकदम सोपी गोष्ट आहे. आणि इथं मी सगळं एका टेबल फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी कंबाईन करून दिलं, या गोष्टी पण तुम्ही बघू शकता. कळ, इथपर्यंत झालं. आता वरती फक्त एक क्वेश्चन बाकी होता आपला, आपण तेवढं एकदा बघू, तो पण झालाच आहे, फक्त एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊ. क्वेश्चन नंबर बघूया आपण एकदा, 1 मिनिट, हा पण नव्हता. जॉमेट्रिक मॉडेल आणि प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल आपलं बाकी होतं, क्वेश्चन नंबर 5. तर जॉमेट्रिक मॉडेल कळलंच असेल तुम्हाला काय होतं, मी सांगितलं होतं ते रूमचं उदाहरण दिलं तर, पेजचं उदाहरण दिलं तर, बरोबर. आपण वेक्टर्स वगैरे जॉमेट्रिक स्पेसमध्ये, आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं तेच, की एक समजा तुम्ही पेज घेतलं, पेजवरती जे 2 घंटा अभ्यास करतात ते एका साईडला लिहिले, 3 घंटा अभ्यास करतात ते, म्हणजे असं दाखवलं एका जॉमेट्रिक स्पेसमध्ये, त्यालाच आपण जॉमेट्रिक मॉडेल म्हणतो, बरोबर. आणि मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्हाला जर का बाउंड्री दाखवायची असेल 2 गोष्टींच्या मध्ये, तर लिनियरमध्ये कसा 1D मध्ये काय एक लाईन पाडणार, 2D मध्ये काय असतं, एक प्लेन असतं, आणि 3D मध्ये हायपर प्लेन असतं, 3D 4D वगैरे. कळलं? त्याला जर का बाउंड्री पाडायची असेल तर हे झालं जॉमेट्रिक मॉडेल. आणि प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल काय, प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल रिप्रेझेंट अनसर्टिनिटी इन डेटा युझिंग, म्हणजे प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिकल कन्सेप्टचा उपयोग करून ते आपल्याला अनसर्टिनिटी दाखवतं. इन्स्टेड ऑफ सिम्पली असाइनिंग अ डेटा ऑब्जेक्ट टू क्लास, द मॉडेल एस्टिमेट द प्रोबॅबिलिटी दॅट द ऑब्जेक्ट बिलॉंग्स टू इच पॉसिबल क्लास. प्रोबॅबिलिटी घेतो आपण, की हे कोणत्या क्लासला बिलॉंग करतं. आता बघा, प्रोबॅबिलिटी काय, ईमेल स्पॅम डिटेक्शन सिस्टीम आहे, बरोबर. बेस्ड ऑन वर्ड सच एज ऑफर, फ्री किंवा मग डिस्काउंट असं, द मॉडेल कॅन कॅल्क्युलेट द प्रोबॅबिलिटी दॅट द ईमेल इज स्पॅम.
जर का असे शब्द दिसले तुमच्या ईमेलमध्ये, की तुमच्यासाठी एक ऑफर आली आहे किंवा तुम्हाला फ्री देताय ते गोष्ट किंवा मग ते तुम्हाला डिस्काउंटेड प्राईसमध्ये देताय. ह्या गोष्टी शक्यतो खोट्याच असतात. मग ते कशात देईन याला स्पॅममध्ये टाकून देईन आणि अशा गोष्टी नसेल तर त्याला नॉन स्पॅममध्ये टाकून देईन. कळलं का? प्रोबॅबिलिटी बघतो आपण, की ह्या गोष्टी समजा याची इतकी प्रोबॅबिलिटी स्पॅम होण्याची, नॉन स्पॅम होण्याची. त्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता. आणि इथं मी फक्त डिफरन्स दाखवलाय तुम्हाला. दोन्ही हे इझिली वाचून समजू शकताय. तीच गोष्ट आहे वरती एक्सप्लेन केलेली. तर इथं आपला युनिट 1 संपला आहे. आता युनिट 1 कंप्लीट झाला आहे. युनिट 2 पण तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल आणि आपण सगळे लेक्चर कव्हर करण्याचं ट्राय करणार आहे लवकरात लवकर. आता तुम्ही काय जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सपोर्ट करा. आपल्याला 4K पर्यंत लवकर पोहोचायचं आहे. 3.36K आहे आपल्याकडं. भरपूर जण जॉइन झाले आणि मी तुम्हाला नोट्स घ्यायच्या असेल तर तुम्ही इथून घेऊ शकताय. एकदम प्रॉपरली नोट्स सगळं कव्हर केलंय. सेम 7 इन सेम नोट्स फॉर्म लिंक दिली. इथून तुम्ही फॉर्म भरून नोट्स ॲक्सेस करू शकताय. कळलं? हे चॅनल आहे वन नाईट इंजिनिअर, जिथं जुने पण व्हिडिओज अवेलेबल जर कोणाचा बॅक वगैरे असेल तर ते इथून बघू शकता. नोट्स पण आहे प्रत्येक अवेलेबल. त्या तुम्ही घेऊ शकता इथून. कळलं? थँक यू.